नमस्कार, मी डॉक्टर मोनाली संदीप कुमार साळुंखे आणि आज आपण अनालिसिस करतो आहोत महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा पेपर 2चं, जी 5 नोव्हेंबर 2023 साली घेण्यात आलेली होती. आणि या अनालिसिस बरोबरच या प्रश्नपत्रिकेमध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रश्नांशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना सुद्धा आपण साइड बाय साइड इथे समजून घेणार आहोत. आणि जे विद्यार्थी माझ्या पुस्तकाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना मी घेऊन आलेली आहे की सायन्स ऑल इन वन संपूर्ण सुधारित दुसरी आवृत्ती 2023 ची जी आहे ती बाजारात उपलब्ध झालेली आहे. आणि या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी तुम्ही या लिंकवर भेट देऊ शकतात किंवा मग दिलेल्या मोबाईल नंबर्सवर संपर्क साधू शकतात. ओके. आणि हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाची महत्त्वाची वैशिष्ट्य मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहेत. तर या पुस्तकामध्ये मी नव्याने पर्यावरणीय प्रदूषण, परिस्थितिकी, परिसंस्था आणि जैवविविधता या महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश केलेला आहे. याचबरोबर 2023 पर्यंत विचारले गेलेल्या सर्व प्रश्नाच्या प्रत्येक पाठाच्या शेवटी या विश्लेषणांचा समावेश केलेला आहे. पहिल्या आवृत्तीनंतर आलेल्या नवीन प्रश्नासंबंधी संकल्पनांचा सुद्धा या पुस्तकामध्ये समावेश आहे. आणि आपलं संपूर्ण सामान्य विज्ञान हे जे ॲप आहे त्या ॲपवर आता सुमारे 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भेट दिलेली आहे आणि 1,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे. अशा ॲपमध्ये शिकवताना मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या फीडबॅकवर आधारित सुधारणा या पुस्तकात झालेल्या असल्यामुळे हे अत्यंत उत्कृष्ट पुस्तक तुमच्या मदतीसाठी इथे उपलब्ध आहे आणि त्याचा तुम्ही जरूर आस्वाद घ्या. आता आपण वळणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेल्या सायन्स या टॉपिकशी संबंधित प्रश्नांकडे. आणि हा पहिला प्रश्न आपण आता सुरुवातीला बघणार आहोत. हा प्रश्न आहे शैवाळ गट व त्यांच्यातील रंगद्रव्यांच्या जोड्या लावा. 36वा प्रश्न आहे हा. जर आपण ए सेट घेतला तर त्यात शैवाळ या गटाशी संबंधित हा प्रश्न आहे. पुन्हा पुन्हा वनस्पती सृष्टीच्या वर्गीकरणाशी संबंधित थॅलोफायटामधल्या शैवाळ या वनस्पतीच्या रंगद्रव्यांशी संबंधित हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुन्हा एकदा विचारला गेलेला आहे. आणि नेहमी मी एम्फसाइज करत असते की शैवाळ या गटामध्ये असलेल्या रंगद्रव्यांच्या महत्वाच्या पॉइंटवर आधारित या शैवाळ गटाचं फार मोठं वर्गीकरण होतं. आणि हे जे वर्गीकरण होतं ते लिमिटेड वर्गीकरण आपल्या आधीच्या एडिशन मध्ये होतं. आणि नंतर आपण काही महत्वाचे पुन्हा गट या ठिकाणी ऑन द बेसिस ऑफ देअर पिगमेंट्स ऍड केलेले आहेत. ते तुम्ही पुन्हा एकदा जरूर वाचायचे आहेत. तर हा प्रश्न आहे. आपण पुन्हा प्रश्नाकडे वळणार आहोत. तर क्लोरोफायसी हे जे शैवाळ आहे त्याच्यात कुठलं रंगद्रव्य असतं, फिओफायसी मध्ये कुठलं असतं, रोडोफायसी मध्ये कुठलं असतं आणि क्रायोफायसी मध्ये कुठलं असतं हे आपल्याला इथे सांगायचं आहे. तर क्लोरोफायसी मध्ये क्लोरोफिल ए आणि बी असतं, बरोबर. फिओफायसी मध्ये फ्युकोझान्थिन असतं, रोडोफायसी मध्ये फायकोइरिथ्रिन असतं आणि क्रायसोफायसी मध्ये मात्र बऱ्याच जणांना माहिती नसेल कारण हा नव्याने ऍड झालेला गट आहे जो रंगद्रव्याशी संबंधित गट त्यांनी इथे दिलेला आहे. पण हे जर 3 तुम्हाला अदरवाईज रंगद्रव्य माहिती असतील तर तुम्हाला चौथ्याचं उत्तर देता येणार आहे कारण तिथे ऍडिशनल ऑप्शन तिथे त्यांनी दिलेलं नाहीये. आणि क्रायसोफायसी नावाच्या आधारावर जर आपण हा प्रश्न सॉल्व्ह करायचा म्हटलं तर क्रायसिन नावाचं रंगद्रव्य त्यांच्यात असल्यामुळे त्यांना आपण क्रायसोफायसी म्हणत असतो. म्हणून या क्रायसोफायसीशी फायकोक्रायसिन हा पॉइंट मॅच होतो. आणि म्हणूनच इथे या प्रकारे जर आपण रंगद्रव्यांवर आधारित शैवाळ गटाचं वर्गीकरण केलं तर आपल्याला योग्य प्रश्नाचं उत्तर इथे मिळू शकतं आहे. या संबंधित एक चार्ट मी तुम्हाला वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण या टॉपिकच्या नंतर दिलेला आहे. तो चार्ट जर तुम्ही वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल. क्लोरोफिल ए आणि बी ही रंगद्रव्ये क्लोरोफायसी मध्ये असतात. क्लोरोफिल ए, सी, कॅरोटिनाइड, झांथोफिल बरोबर एक महत्वाचं फ्युकोझान्थिन हे पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य फिओफायसी मध्ये असतं. याचबरोबर फायकोइरिथ्रिन हे महत्वाचं रंगद्रव्य फायकोसायनिन, क्लोरोफिल ए, डी आणि कॅरोटिनाइड बरोबर रोडोफायसी मध्ये असतं. आणि क्रायसोफायसी नावाचं जे गोल्डन ब्राऊन अल्गी आहे त्याच्यामध्ये जे पिगमेंट्स असतात ते असतात फायकोक्रायसिन आणि क्रायसोक्रोम. आता पुढच्या वेळी क्रायसोक्रोम दिलेला असू शकतो म्हणून इथे तुम्ही लक्षात घ्यायचे ही पण पिगमेंट. आणि ऑन द बेसिस ऑफ धिस इफ वी हॅव टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन वी कॅन गेट टू नो. हा महत्वाचा पर्याय इथे आपण बघा 1 नंबर इथे आहे. फिओफायसी फ्युकोझान्थिन आहे, रोडोफायसी फायकोइरिथ्रिन आहे आणि क्रायसोफायसी फायकोक्रायसिन आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. आता हा प्रश्न आहे
खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. ओके, हा सुद्धा पुन्हा वनस्पती वर्गीकरणाशी संबंधित प्रश्न आहे. वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण जे आहे त्याच्यामध्ये एका महत्वाच्या गटाशी संबंधित हा प्रश्न आहे. तुम्हाला लक्षात येणार आहे झामिया, पायनस, टॅक्झस आणि थुजा ही महत्वाची जी वनस्पती आहेत त्या महत्वाच्या वनस्पती कोणत्या गटात समाविष्ट होतात, कोणत्या विभागात समाविष्ट होतात. आयदर थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा और समथिंग जिम्नोस्पर्म और अँजिओस्पर्म. हे तुम्हाला इथं माहिती असलं पाहिजे आणि मग त्या आधारावर त्यांचे जे महत्वाचे पुन्हा गट पडतात, वर्ग पडतात, त्यानुसार तुम्हाला याचे आन्सर्स द्यायचे आहेत. तर या प्रश्नाशी संबंधित एक पॅरा आपल्या पुस्तकामध्ये आहे. पॅरा म्हणजे सगळंच महत्वाचे पॉइंट्स याच्यामध्ये आहे. तर 49 पेज नंबरवर जर तुम्ही गेलात तर जिम्नोस्पर्म विभागाचं वर्गीकरण आपण जिथे करतो तिथे आपण या जिम्नोस्पर्म विभागाला 3 महत्वाच्या उपविभागांमध्ये वर्गीकृत करत असतो. तर याच्यात सायकॅडोप्सिडा, याला सायकॅडोफायटा किंवा सायक्लेड्स पण म्हटलं जातं. तर यामध्ये जिम्नोस्पर्म विभागामधल्या सर्व लहान वनस्पती समाविष्ट होतात आणि याचं एक महत्वाचं उदाहरण तुम्हाला सायकस मी समजावून सांगितलेलं आहे. अदरवाईज जेव्हा आपण जिम्नोस्पर्म विभागाचं अंडरस्टँडिंग करतो तेव्हा सायकस या महत्वाच्या आणि पायनस या महत्वाच्या वनस्पतीला आपण तिथे जरूर अभ्यासतो. तर सायकस आणि झामिया हे 2 लहान वनस्पती ज्या आहेत त्या जिम्नोस्पर्म विभागातल्या सायक्लेड्स मध्ये समाविष्ट होतात. तर इथे सायक्लेड्स जे आहेत त्या सायक्लेड्स मध्ये झामिया हे एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे जे आपल्या इथे आहे झामिया, बरोबर. त्यानंतर ग्नेटोप्सिडा, यालाच ग्नेटोफायटा आणि ग्नेटल्स असं सुद्धा म्हणतात. तर या ग्नेटल्स मध्ये कुठल्या कुठल्या वनस्पती समाविष्ट होतात, ग्नेटम, इफेंड्रा आणि वेल्वेटशिया. पण याच्यामध्ये ग्नेटमशी संबंधित कुठला प्रश्न नाहीये. ओके, आता पुढचा जो उपविभाग आहे तो आहे कोनिफेरोप्सिडा म्हणजेच पिनोफायटा म्हणजेच कोनिफेरल्स. कोनिफेरल्स या विभागामध्ये सर्व प्रकारच्या प्रगत वनस्पती समाविष्ट होतात. सायक्लेड्स मध्ये लहान वनस्पती समाविष्ट होतात. ग्नेटल्स मध्ये मोठ्या वनस्पती समाविष्ट होतात या जिम्नोस्पर्म विभागातल्या. आणि ह्या ज्या कोनिफेरल्स असतात त्यांच्यामध्ये सर्व प्रकारच्या प्रगत वनस्पती समाविष्ट होतात. उदाहरणार्थ पायनस, गिंकगो, टॅक्झस, टार्कोडियम. ओके, तर या महत्वाच्या वनस्पती इथे आहेत. तर याच्याशी संबंधित इथे कुठे प्रश्न हा आहे का, तर टॅक्झस हा जो महत्वाचा ही जी महत्वाची वनस्पती आहे, महत्वाचं प्लांट आहे ते ऑर्डर निटेल्स मध्ये समाविष्ट होतं का. निटेलचं स्पेलिंग बघा, जी इथे सायलेंट आहे, ग्निटेल्स सुद्धा म्हणतात त्याला. तर हा ग्निटेल ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा ग्निटेल म्हणजेच काय, ग्नेटोफायटा किंवा ग्नेटोप्सिडा. तर या विभागामध्ये या ग्रुपमध्ये या ग्नेटेल्स मध्ये या टॅक्झसचा समावेश होतो का हे त्यांनी विचारलेलं आहे. तर टॅक्झसचा समावेश हा ग्नेटल्स मध्ये होत नसून तो कोनिफेरोप्सिडा म्हणजेच पिनोफायटा मध्ये होत असतो. तर हे जे कोनिफेरोप्सिडा ग्रुप असतात त्यांच्यामध्ये टॅक्झसचा समावेश होत असून तो ग्नेटल्स मध्ये होत नसतो. म्हणून या ठिकाणी आपण हा पॉइंट चुकीचा आहे असं म्हणू शकतो. आता पुढचा आहे पॉइंट पायनस. हा ऑर्डर कोनिफेरल्स मध्ये समाविष्ट होतो का, बघूयात. आता आपण कोनिफेरल्स बघतोच आहोत आपण. कोनिफेरल्स मध्ये पायनस समाविष्ट आहे ना, तर पायनस समाविष्ट आहे म्हणजे या प्रश्नाचं हे उत्तर योग्य आहे. म्हणजे हे स्टेटमेंट इथे योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. तर पायनस हा कोनिफेरल्स मध्ये समाविष्ट होतो म्हणजे झामिया हा सायक्लेड्स मध्ये समाविष्ट होतो जिम्नोस्पर्म विभागातल्या आणि पायनस हा कोनिफेरल्स मध्ये समाविष्ट होतो जिम्नोस्पर्म विभागातल्या. टॅक्झस हा कोनिफेरल्स मध्ये समाविष्ट होतो का नेटल्स मध्ये समाविष्ट होतो, इथं बघा कोनिफेरल्स मध्ये तो समाविष्ट होत असतो. कोनिफेरल्स मध्ये तो समाविष्ट होत असल्यामुळे टॅक्झस या ठिकाणी हे स्टेटमेंट रॉंग आहे. थुजा पुन्हा त्यांनी विचारलं होतं तो ऑर्डर टेरिडोस्पर्मिल्स मध्ये समाविष्ट होतो का, तर थुजा जो आहे थुजा हा ऍक्च्युअली बघायला गेलं तर या ठिकाणी कोनिफेरल्स मध्ये समाविष्ट होणारा महत्वाचा वनस्पती आहे थुजा. थुजा म्हणजे मोरपंखी. तर याच पुस्तकाच्या या महत्वाच्या पॅराच्या आधी तुम्ही पुन्हा एकदा 48 नंबर पेजवर जा, तिथं तुम्हाला थुजा ही महत्वाची वनस्पती बघायला मिळेल. तर ही थुजा जी आहे ती कोनिफेरल्स आहे, कोनिफेरल्स आहेत. प्रगत वनस्पतींमध्ये ती समाविष्ट होते. आपल्याच पुस्तकात दिलेलं आहे. तर थुजा ही वनस्पती जिम्नोस्पर्म विभागाशी संबंधित आहे आणि या जिम्नोस्पर्म विभागामध्ये ती कोनिफेरल्स या गटामध्ये येते आणि म्हणून या ठिकाणी थुजा ही टेरिडोस्पर्मिक प्लांट नसून जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे. हे जरी तुम्हाला इथे कळलं तरी सुद्धा हे स्टेटमेंट रॉंग आहे असं तुम्ही म्हणू शकतात.
या आधारावर आपल्याला आता कळतंय की झामिया ही ऑर्डर सायक्लेड मध्ये येणारी वनस्पती आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि पायनस ही ऑर्डर कोनिफेरस मध्ये येणारी वनस्पती आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि हे दोघंच स्टेटमेंट इथे बरोबर असल्यामुळे विधान अ आणि ब हे बरोबर असणारे पर्याय इथे आपल्याला शोधायचे आहे. तर विधान अ आणि ब बरोबर असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 हे या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे. ओके, सो वी विल गो अहेड. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसून येतं? ऍक्च्युली या प्रश्नामध्ये तुमचं नायट्रोजन आणि आयन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल तर. क्लोरोसिस ऍक्च्युली ही जी प्रोसेस, क्लोरोसिस प्रक्रिया जी असते म्हणजे क्लोरोफिल पिगमेंटशी संबंधित प्रक्रिया आहे ती. क्लोरोफिल पिगमेंट मध्ये एमजी मध्ये असतो आणि ते आजूबाजूला ते संपूर्ण स्ट्रक्चर क्लोरोफिल याचं बघितलेलं आहे ना तुम्ही. तर क्लोरोसिस होणे म्हणजे काय, त्याच्यातल्या क्लोरोफिल पिगमेंट्स नष्ट होणे. आणि क्लोरोसिस आणि इंटरव्हेनल क्लोरोसिस हे एकमेकांशी संबंधितच आहेत तसे, पण क्लोरोसिस याच्यामध्ये संपूर्ण पान पिवळं पडतं. इंटरव्हेनल क्लोरोसिस मध्ये मधल्या ज्या व्हेन्स असतात त्या सोडून इतर सगळं पान पिवळं पडतं आणि त्या मधल्या व्हेन्स मात्र ग्रीनच राहतात, हिरव्याच राहतात. ओके, तर या क्लोरोसिस पॉइंटशी संबंधित आपल्या पुस्तकामध्ये हे स्टेटमेंट आहे बघा, हरितद्रव्य तयार न होणे व त्यामुळे पाने पिवळी पडणे म्हणजे क्लोरोसिस होय. आणि इंटरव्हेनल क्लोरोसिस आपण बघितलंय तर इंटरव्हेनल क्लोरोसिस मध्ये ज्या मधल्या व्हेन्स असतात त्या हिरव्या राहतात आणि आजूबाजूची पानं मात्र पिवळी पडतात. तर याच्यामध्ये या सर्व महत्वाच्या घटकांची कमतरता असते. तर या सर्व घटकांमध्ये नायट्रोजन आणि Fe म्हणजेच लोह या दोघांचा समावेश प्रश्नामध्ये आहे. पण मग इथं योग्य उत्तर आयन हे आहे, कारण सगळ्यात सुरुवातीला आयनची कमतरता भासल्यानंतर क्लोरोसिस होत जातं आणि इथे नायट्रोजनची कमतरता पण पुन्हा भासली आणि इतर उपघटकांची कमतरता भासली तर इंटरव्हेनल क्लोरोसिस होतं. म्हणून या प्रश्नाला जर आपण तसं बघितलं तर हा प्रश्न सोपा होता, पण या दोघं पर्यायांमुळे हा प्रश्न कन्फ्युजन आपल्याला कळून देत होता. तर त्यातल्या त्यात आयन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सुरुवातीला आयन डेफिशियन्सी झाल्यानंतरच क्लोरोसिस होतं आणि इतर उपघटक सुद्धा त्यात समाविष्ट असतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयन. ओके, आयनमुळे या ठिकाणी इंटरव्हेनल क्लोरोसिस घडून येत असतं. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगांची उदाहरण आहेत? बरोबर, आपल्या पुस्तकामध्ये प्रकाश परावर्तन व आरसे याच्या 493 पान क्रमांकावर आपण प्रकाशाचं स्वरूप बघतो तेव्हा त्याच्या तरंगाच्या विविध वर्गीकरणापैकी यांत्रिक तरंग आणि विद्युत चुंबकीय तरंग हे वर्गीकरण बघत असतो. तर यांत्रिक तरंग म्हणजे काय, तर यांत्रिक तरंग हे माध्यमांच्या विशिष्ट प्रभावामुळे घडून येत असतं. यांत्रिक तरंगामध्ये माध्यमाची आवश्यकता असते आणि म्हणूनच त्याचं उदाहरण आपण ध्वनी तरंग देत असतो. या उलट जे प्रकाश तरंग असतात ते विद्युत चुंबकीय तरंग असतात, त्यांना ऊर्जा प्राणांसाठी प्रवासासाठी माध्यमाची गरज नसते आणि म्हणून ते सूर्यापासून निर्वात पोकळीतून प्रवास करत आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. हा महत्वाचा यांत्रिक तरंग आणि विद्युत चुंबकीय तरंगांमध्ये महत्वाचा फरक आहे. तर यांत्रिक तरंगाचं उदाहरण आहे ध्वनी तरंग आणि विद्युत चुंबकीय तरंगाचं उदाहरण आहे प्रकाश तरंग. हे आपण इथे एक्सप्लेन केलेलं आहे. इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे यांत्रिक तरंग कुठले आहेत, तर याच्यात प्रकाश तरंग, रेडिओ तरंग आणि दूरचित्रवाणी तरंग म्हणजेच लाईट वेव्स, रेडिओ वेव्स आणि टेलिव्हिजन वेव्स जर तुम्ही बघितल्या तर त्यात माध्यमाची आवश्यकता असते. मात्र ध्वनी तरंग हा जो आहे तो माध्यमाची आवश्यकता नसते, मात्र ध्वनी तरंग हा जो आहे त्याच्यामध्ये माध्यमाची आवश्यकता असते. म्हणून या प्रकारचा तरंग जो आहे तो यांत्रिक तरंग आहे आणि ह्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 2. आता आपण हे थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर काय म्हणायचंय नेमकं मला, तर यांत्रिक तरंग म्हणजेच मेकॅनिकल वेव्स असतात. याच्यामध्ये हे तरंग जे असतात ते माध्यमांच्या हालचालीमुळे तयार होतात. म्हणजे जे माध्यम आहे, समजा हे हवा माध्यम आहेत, तर या हवेतील कणांच्या हालचालीमुळे हे तरंग ऍक्च्युली तयार होतात एकमेकांना अशी या पद्धतीने त्यांची हालचाल झाल्यामुळे, त्यांच्या मुवमेंटमुळे, आणि ह्या मुवमेंटमुळे या ठिकाणी हे तरंग निर्माण होतात आणि अशा प्रकारे तयार झालेल्या तरंगांना आपण यांत्रिक मेकॅनिकल तरंग, मेकॅनिकल वेव्स म्हणत असतो. आणि हे तरंग या पद्धतीने पुढे जाण्यासाठी ह्या मुवमेंट होतात म्हणून ते तरंग तयार होतात. तर या मुवमेंट अशाच चालू राहण्यासाठी इथे या प्रकारचं माध्यम आवश्यक असतं आणि हे माध्यम आवश्यक असण्यासाठीच, म्हणजे हे माध्यम तिथे असतं म्हणूनच ह्या वेव्स तयार झालेल्या असल्यामुळे या वेव्ससाठी या माध्यमाची आवश्यकता असते.
बरोबर. आणि म्हणूनच हे तरंग केवळ माध्यमातूनच प्रवास करतात, कारण ते माध्यमाद्वारेच तयार झालेले असतात, म्हणून त्यांच्या हालचालीमुळे, त्यांच्या मुवमेंटमुळे. आणि विद्युत चुंबकीय तरंग जे असतात ते तरंग प्रभारामुळे तयार झालेले असतात. लक्षात घ्या, माध्यमाच्या हालचालीमुळे यांत्रिक तरंग, प्रभारामुळे विद्युत चुंबकीय तरंग. प्रभार असल्यामुळे त्यांना तिथे माध्यमाची आवश्यकता नाही. आता त्या तरंगांना विद्युत चुंबकीय तरंग का म्हटले, कारण ते प्रभारामुळे तयार झालेत. आणि हे तरंग पुढे जाण्यासाठी म्हणूनच माध्यमांची आवश्यकता नसते, आणि ते निर्वात पोकळीतून, व्हॅक्यूम मधून देखील प्रवास करू शकतात, आणि म्हणूनच प्रकाश आपल्यापर्यंत येऊ शकतो. आणि म्हणूनच रेडिओ वेव्स किंवा इतर ज्या वेव्स आहेत त्या वेव्स आपल्याला विदाउट एनी हे माध्यम जे आहे, मीडियम जे आहे, ते आपल्यापर्यंत रीच होऊ शकतं. तर पर्यायामध्ये दिलेला ध्वनी तरंग हा प्रत्यक्षात हवेच्या कणांच्या हालचालीमुळे तयार होतो, आणि म्हणून ध्वनी तरंग पुढे जाण्यासाठी हवा या माध्यमाची आवश्यकता असते. चंद्रावर बघा, कुठलंही माध्यम नाहीये, म्हणून चंद्रावर ध्वनी ऐकू येत नाही, आणि म्हणून ध्वनी तरंग हे यांत्रिक तरंगाचं उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यामुळेच इथे यांत्रिक तरंगाचं एक्झाम्पल विचारलेलं आहे, ते आहे ध्वनी तरंग, कारण त्याला माध्यमाची आवश्यकता असते. प्रकाश तरंग, रेडिओ तरंग आणि दूरचित्रवाणी तरंग मात्र माध्यमाशिवाय प्रवास करू शकतात, म्हणून या ठिकाणी आपण केवळ ऑप्शन नंबर 2 इथे चूज करणार आहोत, ते यांत्रिक तरंगाचं उदाहरण असल्यामुळे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. आंतरतारकीय अंतरे ही प्रकाश वर्ष एककात मोजली जातात. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? आता आपण बऱ्याच ठिकाणी फिजिक्समध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये एक प्रकाश वर्ष बरोबर किती किलोमीटर हे दिलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी भौतिक राशीचे मापन व एकके या ठिकाणी आपण थोडक्यात दिलेलंच आहे, इतर ठिकाणी त्याचा उल्लेख झालेला आहे. तर एक प्रकाश वर्ष अंतर जे आहे, ओके, तर हे एक प्रकाश वर्ष म्हणजे 9.461 गुणिले 10⁻12 किलोमीटर एवढं असतं, बरोबर. तर या प्रकारे जर आपण या ठिकाणी ऑप्शन शोधायचे म्हटले तर हा ऑप्शन राईट ऑप्शन आहे. इथे 10⁻15 आहे, पण आपल्या पुस्तकात आणि इव्हन तुम्ही गुगलवर सर्च केलं तर 10⁻12 दाखवतो. ओके, पण मोस्ट प्रॉबेबल आन्सर आपल्याला इथे चूज करायचं आहे. तर या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर, आणि म्हणूनच एक प्रकाश वर्ष म्हणजे 9.46 गुणिले 10⁻15 मीटर. ओके, इथे किलोमीटर नाहीये, मीटर आहे बघा इथं, बरोबर. किलोमीटर म्हणजे 10⁻12, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं 10⁻15 झालं. ओके, आलं लक्षात. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 9.461 गुणिले 10⁻12 किलोमीटर किंवा 9.46 गुणिले 10⁻15 मीटर. ओके, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सर्वात भेदक आहे? कोणते कण सर्वात भेदक आहेत असं त्यांना म्हणायचंय. तर कोणते पार्टिकल सर्वात भेदक आहेत? अल्फा आहेत, इलेक्ट्रॉन आहेत, पॉझिट्रॉन आहेत की गॅमा रेज आहेत? तर या ठिकाणी आपण किरणोत्सारिता या चॅप्टर मध्ये सर्व किरणांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यात गॅमा किरणांमध्ये आपण स्पष्ट म्हटलेलं आहे, गॅमा किरणांवर कोणत्याही प्रकारचा भार नसतो. हा भार नसतो पॉइंट जो आहे ना, तोच या प्रश्नाच्या उत्तराशी संबंधित आहे. ऍक्च्युली याच्यावर कुठलाही प्रभार नसल्यामुळे काय होतं, या गॅमा किरणांवर प्रभार नसल्यामुळे त्यांची पदार्थाच्या अणुबरोबर कुठलीही परस्पर प्रक्रिया होत नसते, आणि ही परस्पर प्रक्रिया न झाल्यामुळे तिथे काय होतं, त्याची भेदन शक्ती जी असते त्याच्यामध्ये कोणीही अडथळा आणत नाही, कारण तो परस्पर प्रक्रिया कोणाशी करतच नाही त्याच्या आजूबाजूच्या कुठल्या मॉलिक्युलशी, पार्टिकलशी, आणि म्हणूनच तो सरळ जातो. त्याचं कॉन्सन्ट्रेशन अशा अँगलने जर आपण विचार केला तर कॉन्सन्ट्रेशन केव्हा डळमळीत होतं, जेव्हा आजूबाजूला कोणी बोलणारे आहेत, गप्पा मारणारे आहेत वगैरे वगैरे, डिस्ट्रॅक्ट करणारे आहेत. तिथे डिस्ट्रॅक्शन काहीच नाहीये त्याला, कारण त्याच्यावर भारच नाहीये, आणि त्याच्यावर भार नसल्यामुळे तो डिस्ट्रॅक्ट होत नाही, आणि डिस्ट्रॅक्ट न झाल्यामुळे त्याची भेदन शक्ती जास्त, असं लक्षात ठेवा. ओके, तर हा जो गॅमा किरण आहे त्याच्यावर कुठलाही भार नसतो. याच साइड बाय साइड याच्यातल्या महत्वाच्या पॉइंट्सला पण आपण आता बघून घेऊयात. या प्रश्नाच्या संबंधित काही महत्वाच्या पॉइंट्सला पण. ही अतिशय सूक्ष्म तरंग लांबी असणारी विद्युत चुंबकीय किरणे, फोटॉन्स असतात, ते पॅकेटच्या स्वरूपात वाहणारे असतात फोटॉन्स. ही किरणे अल्फा व बीटा किरणांपेक्षा अधिक वेगवान असून त्यांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड असतो ना तो, तेवढा प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो त्यांचा वेग. पण गॅमा किरणांची आयनन क्षमता जी आहे ही अल्फा व बीटा कणांच्या तुलनेत अतिशय कमी असते, मात्र त्यांची भेदन क्षमता ही दोन्ही कणांपेक्षा खूप जास्त असते. बघा, आयनन क्षमता ही कमी असते, भेदन क्षमता मात्र दोन्हीपेक्षा जास्त का असते? किती? अल्फा कणांच्या सुमारे 10,000 पट जास्त असते, कारण ही किरण
15 सेंटीमीटर जाडीच्या शिसाचा पडदा भेदू शकतात. एवढी याची कपॅसिटी असते, भेदनशक्ती याची असते. तर गॅमा किरणांवर प्रभार नसतो, त्यामुळे त्यांची पदार्थांच्या अणूबरोबर कुठली कुलोम्ब परस्पर प्रक्रिया, कुलोम्ब इंटरॅक्शन म्हणतात त्याला, होत नाही. त्यामुळे त्यांची भेदनशक्ती सर्वाधिक असते. शिवाय त्यांचं वस्तुमान कमी असल्याने वेगही जास्त असतो. ओके, आणि म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रतिमेचे वर्णन व वाचन करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक वापरला जात नाही. आता हा तुमचा थोडासा मेन्सशी संबंधित ॲडिशनल टॉपिक्सचा पॉइंट आपण बघतो आहोत. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला बघायचं आहे. तर आपल्या संपूर्ण सामान्य विज्ञान हा कोर्स जो आहे क्लास प्लस ॲप थ्रू आपण लॉन्च केलेला दीपस्तंभ विज्ञान या ॲपवर जर तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल की मी रिमोट सेन्सिंग, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS, GPS या महत्वाच्या टॉपिक्सचा समावेश असलेला एक कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर हा कोर्स यावेळी ज्यांनी परचेस केलेला असेल त्यांना याचा फायदा झालेला आहे. बऱ्याच जणांनी म्हणजे जवळजवळ कितीतरी विद्यार्थ्यांनी मला स्पेशली मेसेज केलेला आहे की मॅडम फक्त तुमच्यामुळे आम्ही हे 4 ते 5 प्रश्न ॲडिशनल सॉल्व्ह करू शकलो आहोत, जस्ट बिकॉज ऑफ हा कोर्स आम्ही परचेस केलेला होता. म्हणून याच्यात अत्यंत बेसिक कॉन्सेप्ट आपण समजून घेतलेले आहेत. याच्यामध्येच मी तुम्हाला व्हिज्युअल इंटरप्रिटेशनसाठी कोणते महत्वाचे एलिमेंट्स असतात ते समजून सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये टोन, साईज, शेप, टेक्स्चर, असोसिएशन, शॅडो, साईट आणि पॅटर्न यांचा समावेश होता, हे तुम्हाला सांगितलं होतं मी. तर याच्यामध्ये हाच प्रश्न विचारला गेला, फक्त त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश असे 2 वेगवेगळे कीवर्ड्स तिथे वापरलेले होते. याच्यात मी इंग्लिशमध्येच तो टॉपिक समजून सांगितलेला असल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं नाही ह्यावेळी. तर सुदूर संवेदना दरम्यान प्रतिमेचं वाचन करण्यासाठी म्हणजे व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन करण्यासाठी साधारणपणे कोणते घटक वापरले जातात मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. टोन, साईज, शेप, टेक्स्चर, असोसिएशन, शॅडो, साईड्स आणि पॅटर्न. तर याच्यामध्ये वर्णछटा म्हणजे टोन, माप म्हणजे साईज, आकार म्हणजे शेप, पोत म्हणजे टेक्स्चर, संघटन म्हणजे असोसिएशन, शॅडो म्हणजे छाया म्हणजे शॅडो, जागा म्हणजे साईट आणि नमुना म्हणजे पॅटर्न यांचा समावेश होतो. पण कलादर्शक केंद्राचा तिथे समावेश होत नाही. फोकस ऑफ टिल्ट कुठे आलेला आहे का बघा. तर फोकस ऑफ टिल्ट इथे कुठेही नाहीये. याच बेसिक अंडरस्टँडिंगने बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सॉल्व्ह केला होता. फोकस ऑफ टिल्ट तिथे येतच नाही. म्हणून तिथे विचारलंय की कोणता त्या व्हिज्युअल इंटरप्रिटेशनसाठी म्हणजे इमेज रीड करण्यासाठी किंवा डिस्क्राईब करण्यासाठी फॅक्टर इथे वापरला जात नाही. नॉट युज्ड, लक्षात ठेवायचं, घटक वापरला जात नाही. कोणता घटक वापरला जात नाही असा प्रश्न असल्यामुळे इथे फोकस ऑफ टिल्ट, कलादर्शक केंद्र हा महत्वाचा ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. बरोबर. तर या ठिकाणी कलादर्शक केंद्राचा इथे समावेश होत नाही प्रतिमेचं वर्णन करताना. कलादर्शक केंद्राचा आपण कुठे ऍक्च्युली या ठिकाणी पॉइंट पाहिला होता जेव्हा आपण एरियल फोटोग्राफी बघितला होता. फोकस ऑफ टिल्ट जिथे टिल्टेड फोटोग्राफी आपण बघतो त्या टिल्टेड फोटोग्राफीमध्ये आपण ऍक्च्युली तो अँगल ऑफ हे जो चेंज होतो तिथे टिल्टेड फोटोग्राफीचा आपण जेव्हा त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग करत असतो तेव्हा कलादर्शक केंद्राचा तिथे आपल्याला पॉइंट अंडरस्टँड होतो. पण त्याचा संबंध व्हिज्युअल इंटरप्रिटेशनशी नाहीये इथे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून वर्णछटा, छाया आणि आकार म्हणजे टोन, शॅडो आणि शेप हे 3च घटक ऍक्च्युली या कुठल्याही इमेजला डिस्क्राईब किंवा रीड करण्यासाठी वापरले जातात. फोकस ऑफ टिल्ट वापरलं जात नाही. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओनली ए. बरोबर. ओके. पुढचा प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करा. पुन्हा रिमोट सेन्सिंगशी संबंधित प्रश्न आहे आणि याचं सुद्धा उत्तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी, जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांनी, अत्यंत सिंपल प्रश्न होते, अत्यंत बेसिक प्रश्न विचारले गेले होते. मी जितकं तुम्हाला डिटेल शिकवलेलं होतं तितकं डिटेल जाण्याची सुद्धा गरज नव्हती. फक्त तुम्हाला रिमोट सेन्सिंग म्हणजे काय या महत्वाच्या टॉपिक्समध्येच या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालेली आहेत. ओके. तरी आपण इथे बघणार आहोत जे विद्यार्थी नवीन या टॉपिकला बघता आहेत किंवा या प्रश्नांशी संबंधित काही डिस्कशन्स या ठिकाणी अंडरस्टँड करून घेत आहेत त्यांच्यासाठी. तर खालील विधानांचा विचार करा असा प्रश्न आहे. इथे 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे सक्रिय संवेदक स्वतःची ऊर्जा वापरून संवेदन करतो. इथे जर तुम्हाला लक्षात नाही आलं तर लक्षात ठेवायचं, इथे इंग्लिशमध्ये प्रश्न वाचायचा आहे. ऍक्टिव्ह सेन्सर हे त्यांची स्वतःची ऊर्जा वापरून संवेदन करतात का, सेन्स करतात का कुठल्याही महत्वाच्या पृथ्वीवरच्या ऑब्जेक्टला. नंतरचा सेंटेन्स आहे किंवा स्टेटमेंट आहे पॅसिव्ह सेन्सर जे असतात ते एनर्जी सनकडून घेतात का आणि मग त्या विशिष्ट ऑब्जेक्टला सेन्स करतात का. पुढचा स्टेटमेंट आहे ऍक्टिव्ह सेन्सर सेन्सिंग ड्युरिंग द डे टाइम
ॲज ॲट द नाईट टाइम. म्हणजे जे सक्रिय संवेदक असतात ते दिवसाही कार्य करतात आणि रात्रीही कार्य करतात आणि संवेदना घडवून आणतात का एखाद्या ऑब्जेक्टची. आणि चौथं स्टेटमेंट आहे पॅसिव्ह सेन्सर्स ओनली सेन्सिंग ड्युरिंग द डे टाइम. दे ओनली सेन्स दॅट स्पेसिफिक ऑब्जेक्ट ऑन द अर्थ ड्युरिंग डे टाइम. सो दे सेन्स important objects on the earth only during daytime, either daytime or night time. हे आपल्याला समजून घेण्यासाठी संवेदक काय असतात, त्यातला पॅसिव्ह सेन्सर किंवा ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजेच निष्क्रिय संवेदक आणि सक्रिय संवेदक रिस्पेक्टिव्हली काय असतो हे समजून घेणं इथे महत्वाचं आहे. तर आपण रिमोट सेन्सरमध्ये टाईप ऑफ सेन्सर्स बघितले होते. फोटोग्राफिक सेन्सर्स असतात ते अॅनालॉगस असतात आणि नॉन फोटोग्राफिक सेन्सर्स हे डिजिटल्स असतात. हे काय असतं हे मी तुम्हाला समजून सांगितलंय अगदी सुरुवातीलाच. आणि मग आपण ऍक्टिव्ह सेन्सर आणि पॅसिव्ह सेन्सरकडे वळतो. ऍक्टिव्ह सेन्सर कुठले असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जे नवीन आहेत या टॉपिकला अभ्यासणारे त्यांच्यासाठी मी सांगते. सपोज ही अर्थ आहे आणि या अर्थवर एखादा विशिष्ट ऑब्जेक्ट आहे. त्या ऑब्जेक्टला आपल्याला सेन्स करायचा आहे. कुठून? अवकाशातून. या अवकाशामध्ये समजा हा विशिष्ट या प्रकारे आपण उपग्रह पाठवलेला आहे, सॅटेलाइट आहे आणि या सॅटेलाइटवर हा महत्वाचा सेन्सर बसवलेला आहे. तर या उपग्रहावर हा सेन्सर बसवलेला आहे म्हणूनच हा उपग्रहातला सेन्सर या विशिष्ट ऑब्जेक्टला अंडरस्टँड करू शकणार आहे. तर ज्यावेळी एखाद्या विशिष्ट ऊर्जेच्या स्रोताची या ठिकाणी या ऑब्जेक्टवर अभिक्रिया घडून येईल म्हणजे हा विशिष्ट ऊर्जेचा स्रोत या प्रकारे या ऑब्जेक्टवर पडेल आणि या ऑब्जेक्टने त्या विशिष्ट ऊर्जेच्या स्रोतातली काही ऊर्जा ऍब्सॉर्ब करून तो ऑब्जेक्ट काही विशिष्ट ऊर्जा इथे ट्रान्समिट करेल. जेव्हा ही विशिष्ट ऊर्जा तो ऍब्सॉर्ब करेल आणि उरलेली ऊर्जा ट्रान्समिट करेल, ती ट्रान्समिटेड एनर्जी या सेन्सर कडून या पद्धतीने सेन्स केली जाईल. या दोघांमध्ये म्हणजे ही पृथ्वी आणि उपग्रह यांच्यामध्ये काहीही नाहीये, फिजिकल काही नाहीये. हा उपग्रह हात लावून बघतो का त्या ऑब्जेक्टला वरून पुन्हा पुन्हा येऊन? नाही. मध्ये हवा आहे, मध्ये एअर आहे, नथिंग इज देअर. फिजिकल कॉन्टॅक्ट त्यांचा नाहीये आणि विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट इट कॅन सेन्स दॅट स्पेसिफिक ऑब्जेक्ट. आणि म्हणूनच या टॉपिकला आपण रिमोट सेन्सिंग म्हणतो. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? रिमोटच्या आधारावर एखाद्या ऑब्जेक्टला सेन्स करणे. फॉर एक्झाम्पल आपण बसलेलो आहोत सोफ्यावर आणि आपल्या समोर टीव्ही चालू आहे विशिष्ट अंतरावर आणि त्या टीव्हीच्या फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये न येता म्हणजे टीव्हीला हात न लावता सुद्धा आपण त्या टीव्हीला स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करू शकतो विथ द हेल्प ऑफ रिमोट. मग व्हॉट इज देअर इन बिटवीन दॅट रिमोट अँड टीव्ही? समथिंग मस्ट बी देअर. समथिंग मस्ट बी देअर मीन्स व्हॉट? त्या रिमोट मध्ये किंवा त्या टीव्ही मध्ये समथिंग मस्ट बी देअर जो कॅच करतोय त्या विशिष्ट संवेदना. तर हा जो आपल्या हातातला रिमोट असतो त्या रिमोट मध्ये सेन्सर्स असतात. त्या सेन्सरमुळे तो टीव्ही स्विच ऑन किंवा स्विच ऑफ होतो. लाईक दॅट ओनली हे विशिष्ट सेन्सर जे असतात ते सेन्सर या ऑब्जेक्टने ग्रहण केलेल्या एनर्जी नंतर विशिष्ट ऊर्जा ती त्यांनी ट्रान्समिट केलेली असते त्या ट्रान्समिटेड एनर्जीला ऍब्सॉर्ब करतात, सेन्स करतात आणि ए ऑब्जेक्ट असेल तो विशिष्ट एनर्जी ट्रान्समिट करेल, बी ऑब्जेक्ट विशिष्ट एनर्जी ट्रान्समिट करेल, सी ऑब्जेक्ट विशिष्ट एनर्जी ट्रान्समिट करेल. तर या वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या ट्रान्समिटेड एनर्जी वेगवेगळ्या असल्यामुळे हा सेन्सर याला ए समजेल, याला बी समजेल, याला सी समजेल आणि सो ऑन. प्रत्येक ऑब्जेक्टला तो डिफरंट ऑब्जेक्ट म्हणून अंडरस्टँड करेल, सेन्स करेल. दॅट इज द बेसिक मीनिंग ऑफ रिमोट सेन्सिंग. आणि या रिमोट सेन्सिंग मध्ये हे सेन्सर्स अत्यंत महत्वाचे असतात. त्याच्यातले काही सेन्सर्स हे ऍक्टिव्ह सेन्सर्स असतात तर काही सेन्सर्स हे पॅसिव्ह सेन्सर्स असतात. आता ऍक्टिव्ह सेन्सर्स आणि पॅसिव्ह सेन्सर्स म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघणार आहोत. तर इथे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना पुन्हा सांगते. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे सूर्यापासून, समजा हा सन ही एनर्जी देतो आपल्याला. तर या सनवरची एनर्जी या पृथ्वीच्या एका ऑब्जेक्टवर पडते. समजा ही एक कार आहे तर ती कार विशिष्ट त्या सूर्यातली ऊर्जा शोषेल आणि बाकीची सोडून देईल. समजा या कारने ही विशिष्ट ऊर्जा सोडली, ती ऊर्जा सोडलेली ऊर्जा हा उपग्रहावरचा सेन्सर घेईल, कॅच करेल आणि ही कोणती ऊर्जा त्याने सोडली हे विशिष्ट अनालिस्ट जे असतात, म्हणजे ही आता संपूर्ण प्रोसेस असते इथे. मग पुन्हा उपग्रहाचं ते हे अंडरस्टँडिंग करण्यासाठी काही अनालिटिक्स इथे असतात, अनालिसिस सेंटर्स असतात आणि मग ते अनालिसिस सेंटर्स एक अनालिटिक डेटा तयार करतात आणि त्याच्यावरून ही कार आहे, ही मोटरसायकल आहे, हा माणूस आहे, हे घर आहे, या विशिष्ट ऑब्जेक्टचं अंडरस्टँडिंग करतायत. तर फॉर नाऊ वी आर हिअर.
या सेन्सरशी संबंधित आपल्या इथे गप्पा होत आहेत. तर ऍक्टिव्ह सेन्सर आणि पॅसिव्ह सेन्सर म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. तर या सॅटेलाइटवरच्या सेन्सरशी संबंधित आपण इथे बोलतो आहोत. तर इथे एक आयदर ऍक्टिव्ह सेन्सर बसवलेला असू शकतो किंवा पॅसिव्ह सेन्सर बसवलेला असू शकतो. तर काही सॅटेलाइट्स मध्ये ऍक्टिव्ह सेन्सर बसवलेला असतो, जो सेन्सर स्वतःची ऊर्जा तयार करून म्हणजे ती त्याचीच ऊर्जा याच्यावर येते आणि त्याच्यातून ट्रान्समिटेड एनर्जी याच्याकडे जाते. आता हे समजून सांगण्यासाठी थोडक्यात मी तुम्हाला एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल इथे बघा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेन्सर मी तुम्हाला इथे दिलेले आहे. पॅसिव्ह सेन्सर मध्ये आपण आधी बघूयात. समजा ही अर्थ आहे, या अर्थवर हा ऑब्जेक्ट आहे आणि हा समजा सन आहे. सन पासूनच आपल्याला एनर्जी मिळत असते ना, अदरवाईज सन हा महत्वाचा ऊर्जेचा स्रोत आहे. अत्यंत मुख्य सोर्स हा सूर्यच आहे. बेसिकली याआधी जे सेन्सर्स होते ते सूर्याच्या ऊर्जेवरच आधारित होते. पण नंतर आता जे नवीन नवीन मॉडिफिकेशन्स व्हायला लागले की रात्री पण जर आपल्याला ऑब्जेक्ट बघायचा असेल तर ते सेन्सर काम करणार नाही, तर मग ते ऍक्टिव्ह सेन्सर तयार झाले. तोपर्यंत पॅसिव्ह सेन्सर होते, म्हणजे सूर्याची ऊर्जा या ऑब्जेक्टवर पडेल, या ऑब्जेक्टने काही ऊर्जा शोषली की तो काही विशिष्ट ऊर्जा ट्रान्समिट करेल. मग या ठिकाणी या समजा तुम्हाला इथे दिसत नसेल, इथे मी काढते. समजा हा उपग्रह आहे अवकाशामध्ये आणि अवकाशातल्या उपग्रहाच्या ठिकाणी इथे हा सेन्सर आहे समजा. तर हा सेन्सर जो आहे ही ट्रान्समिटेड एनर्जी घेईल. तर ही ट्रान्समिटेड एनर्जी तो का घेऊ शकतोय? कारण सूर्याने इथे ऊर्जा सोडलेली आहे. हे प्रकाशाच्या स्वरूपातली ऊर्जा या ऑब्जेक्टने घेऊन मग त्याने ही एनर्जी याला ट्रान्समिट केलेली आहे. तर इथे ऍक्च्युली या सूर्याच्या ऊर्जेमुळे हा सेन्सर या ऑब्जेक्टला सेन्स करू शकतो आहे. तर अशा प्रकारच्या सेन्सरला म्हणायचं पॅसिव्ह सेन्सर. तर हा पॅसिव्ह सेन्सर या ऑब्जेक्टला का अंडरस्टँड करू शकतोय? कारण याच्यावर सूर्याची ऊर्जा पडते, सूर्याचा प्रकाश पडतोय आणि या प्रकाशामुळे हा जो विशिष्ट ऑब्जेक्ट आहे तो या ठिकाणी या सेन्सरला सेन्स होतोय. तर असे झाले पॅसिव्ह सेन्सर. पण मग जेव्हा सूर्याची ऊर्जा असेल तेव्हाच हा सेन्सर या ऑब्जेक्टला अंडरस्टँड करू शकतो. दिवसा याचा अर्थ म्हणजे तो फक्त सकाळी जेव्हा सूर्य असेल तेव्हाच या ऑब्जेक्टला ती कार आहे की ती बायसिकल आहे की तो माणूस आहे की ती कंपनी आहे की ते घर आहे सेन्स करू शकतो हा, कारण सूर्याची ऊर्जा फक्त दिवसा असते म्हणून. तर अशा सेन्सर्सला म्हणायचं पॅसिव्ह सेन्सर्स. मग सायंटिस्टला प्रश्न पडायला लागला की फक्त दिवसा आपण पृथ्वीवरच्या अशा ऑब्जेक्ट्सला सेन्स करू शकतो आणि रात्री मात्र कुठल्याही अशा ऑब्जेक्टला आपण सेन्स करू शकत नाही. तर मग काय करायचं? सूर्य नसताना आपण काय केलं पाहिजे? तर मग अशा वेळी सायंटिस्टने एक नवीन सेन्सर तयार करायचं ठरवलं, ज्यामध्ये समजा ही अर्थ आहे आणि याच्यावरचं ऑब्जेक्ट आहे, याच्यावर रात्री प्रकाश पडत नाही सूर्याचा. तर मग त्यांनी असे सॅटेलाइट्स बनवले ज्या सॅटेलाइट्सद्वारे यांच्यावर प्रकाश पण पडेल. म्हणजे सॅटेलाइट्सवरचे सेन्सर्स असे बनवले की जे सेन्सर इथे प्रकाश पण तयार करतील. या प्रकाशामुळे हे ऑब्जेक्ट तो प्रकाश घेतील आणि काही प्रकाश ते इमिट करतील आणि इमिटेड या प्रकाशाला सुद्धा हे विशिष्ट सेन्सर पुन्हा सेन्स करतील. तर असा सेन्सर असणार आहे की जो प्रकाश पण देईल आणि ट्रान्समिटेड एनर्जी ऍट द सेम टाइम सेन्स करेल. अशा प्रकारच्या सेन्सर्सला आपण ऍक्टिव्ह सेन्सर्स म्हणतो. तर ऍक्टिव्ह सेन्सर्स हे दिवसा पण काम करतात कारण त्यांचा स्वतःचा लाईट त्यांच्या जवळ असतो आणि रात्री सुद्धा काम करतात. हे मी सगळं तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. ज्यांनी कोर्स परचेस केलेला आहे त्यांच्यासाठी. ज्यांनी नाही परचेस केला त्यांनी हा पॉइंट इथेच समजून घ्यायचा आहे. आणि जे पॅसिव्ह सेन्सर्स असतात ते संपूर्णपणे सूर्यावर अवलंबून राहत असल्यामुळे ते फक्त दिवसा सेन्स करतात विशिष्ट ऑब्जेक्टला. बरोबर? आता ही अंडरस्टँडिंग तुम्हाला झालं. तर पॅसिव्ह सेन्सर्स असे सेन्सर्स असतात जे रिफ्लेक्टेड आणि इमिटेड लाईटला अर्थवरच्या केव्हा सेन्स करतात? जेव्हा सन असतो. बरोबर? ऍटमॉस्फिअर मध्ये आयदर सन असतो किंवा अर्थवरचा ऍटमॉस्फिअर जे असतं ते सनच्या प्रेझेंटमध्ये असतो. म्हणजे थोडक्यात तो सनवर अवलंबून असतो. आणि ऍक्टिव्ह सेन्सर जे असतात ते त्यांचे स्वतःचे ओन EMR तयार करतात, स्वतःचे UV विजिबल आणि नियर इन्फ्रारेड मध्ये वेवलेन्स तयार करतात आणि त्यांच्या वेवलेन्सच्या आधारावर ऍक्च्युली ते स्वतः दिवसा आणि रात्री कार्यरत होतात. ओके. तर सुदूर संवेदना दरम्यान ऊर्जेचा स्रोत ही सर्वात महत्वाची आणि गरजेची पायरी मानली जाते. अवकाशात जेव्हा उपग्रहावरून पृथ्वीवरील वस्तूंच्या प्रतिमेचं संवेदन करायचं असतं तेव्हा ऊर्जेचा स्रोत अत्यंत महत्वाचा असतो. मी तुम्हाला सांगितलं ना, इथे जर या प्रतिमेचं सेन्स करायचं आहे तर तिच्यावर ऊर्जेचा स्रोत प्रकाश पडणं गरजेचं आहे. तो प्रकाश आयदर सन पासून येईल दिवसा आणि रात्री घ्यायचा असेल तर आयदर तो सेन्सर पासून येईल.
कोणत्या तरी पद्धतीने तो प्रकाश या ऑब्जेक्टवर पडणं गरजेचं आहे. ओके. आणि या प्रकारे ऊर्जेच्या स्रोताद्वारे पृथ्वीवर कुठल्याही वस्तूवर जर प्रकाश पडला तर त्या वस्तूद्वारे त्या प्रकाशातील काही किरण ही ऍब्सॉर्ब केली जातात आणि काही प्रतिबिंबित केली जातात, काही रिफ्लेक्ट केली जातात. आणि जी रिफ्लेक्ट केली जातात म्हणजे समजा ही प्रतिमा आहे, तिच्यावर समजा हा प्रकाश पडला तर काही प्रकाश ती ऍब्सॉर्ब करून घेईल आणि काही रिफ्लेक्ट करून टाकेल. आणि हे जे रिफ्लेक्टेड रेज आहेत, प्रतिबिंबित झालेले रेज आहेत, ते ऍक्च्युली ते सेन्सर सेन्स करत असतात. आणि हे सेन्सर जे असतात ते उपग्रहामध्ये बसवलेले असतात आणि हे सेन्सर्स या पद्धतीची प्रतिबिंबित झालेली किरणं सेन्स करतात आणि त्या प्रतिमेचं संवेदन करतात. मग ते सेन्स म्हणजे किती पॉईंट किती ऊर्जा तिथून सेन्स हे झालेली आहे, म्हणजे ती गाडी असली पाहिजे, म्हणजे ती बिल्डिंग असली पाहिजे, म्हणजे ती कंपनी असली पाहिजे, हे अंडरस्टँडिंग, हे झाड असलं पाहिजे, हे ते अंडरस्टँडिंग त्यांना होतं. ते सेन्सर्स असतात आणि ते विशिष्ट अनालिटिकल पद्धतीने ते अंडरस्टँडिंग होतं. तर उपग्रहात बसवलेले काही संवेदक हे सूर्याची ऊर्जा वापरतात आणि पृथ्वीवरील एखाद्या वस्तूच्या प्रतिमेचं संवेदन करतात. अशा संवेदकांना पॅसिव्ह सेन्सर्स म्हणतात. पॅसिव्ह म्हणजे काय? ते निष्क्रिय आहेत. निष्क्रिय आहेत म्हणजे ते स्वतः ऊर्जा तयार करत नाही, ते सूर्याच्या ऊर्जेवर अवलंबून असतात. जेव्हा सूर्याची ऊर्जा याच्यावर पडेल तेव्हा ते या ऑब्जेक्टला सेन्स करते. आणि म्हणूनच असे सेन्सर जे असतात ते सेन्सर वस्तूची प्रतिमा घेण्यासाठी केवळ सूर्याच्या ऊर्जेवर अवलंबून असल्यामुळे ते दिवसाच कार्यरत असतात. आणि काही वेळा उपग्रहांमध्ये बसवलेले संवेदक हे सूर्याची ऊर्जा उपलब्ध नसताना सुद्धा रात्रीच्या वेळी प्रतिमेचं संवेदन करू शकतात, कारण ते कृत्रिमरित्या स्वतःची ऊर्जा तयार करतात. अशा संवेदकांना सक्रिय संवेदक म्हटलं जातं. आणि या संवेदकांमध्ये कृत्रिमरित्या ऊर्जा तयार करण्यासाठी फ्लॅश गन, एनर्जी बीम्स, रेंजिंग सारखी काही महत्वाच्या ऊर्जा स्रोतांचा वापर केलेला असतो. आणि त्यामुळे असे संवेदक जे असतात ते सनची एनर्जी वापरत नाही, स्वतःचीच एनर्जी त्यांच्यावर टाकतात आणि त्या वस्तूने रिफ्लेक्ट केलेली एनर्जी पुन्हा कॅच करतात, सेन्स करून घेतात आणि अंडरस्टँड करतात. आणि म्हणून ते रात्री सुद्धा दिवसाबरोबर कार्यरत असतात आणि वस्तूचं प्रतिमेचं संवेदन करू शकतात. कळलं प्रत्येकाला? आता आपण जर या प्रश्नाकडे वळलो तर तुम्हाला हा प्रश्न अत्यंत इझी वाटणार आहे. बघा, सक्रिय संवेदक म्हणजेच काय? ऍक्टिव्ह सेन्सर्स हे स्वतःची एनर्जी तयार करतात, स्वतःची ऊर्जा वापरतात, बरोबर. म्हणून ते दिवसा आणि रात्री कार्यरत असतात, बरोबर. तर ते स्वतःची ऊर्जा वापरतात का? हो. आणि म्हणूनच ते सकाळ बरोबर रात्री कार्यरत असतात का? हो, बरोबर. आणि जे निष्क्रिय संवेदक असतात ते सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा वापर करून संवेदन करतात का? हो. आणि म्हणूनच ते निष्क्रिय संवेदक फक्त दिवसा संवेदना करतात का? हो. म्हणून हे दोघंही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि हे ऍक्टिव्ह सेन्सरच्या बाबतीत पण बरोबर आहे आणि पॅसिव्ह सेन्सरच्या बाबतीत पण बरोबर आहे. ऍक्टिव्ह सेन्सर स्वतःची ऊर्जा वापरतात म्हणून ते दिवसा आणि रात्री कार्यरत असतात, बरोबर. आणि निष्क्रिय संवेदक म्हणजे पॅसिव्ह सेन्सर्स हे स्वतःची ऊर्जा न वापरता सनची ऊर्जा वापरून ट्रान्समिटेड एनर्जी कॅच करून सेन्स करतात आणि अंडरस्टँड करतात. आणि म्हणूनच ते फक्त रात्री न काम करता दिवसा कार्यरत असतात. म्हणून हे चारही स्टेटमेंट्स इथे बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. आता पुढचा प्रश्न आहे चांद्रयान 3चं एकूण वस्तुमान किती होतं? अत्यंत फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. याच्याशी संबंधित आपण एक महत्वाची संकल्पना समजून घेणार आहोत. संकल्पना इन द सेन्स याच्याशी संबंधित काही माहिती घेणार आहोत. तर चांद्रयान 3 हे चांद्रयान 2 फेल झाल्यानंतरचं पुन्हा एकदा आलेलं मिशन आहे. याला आपण GSLV MK3 म्हणून पण ओळखत होतं. तर नंतर आपण GSLV MK3 ला LVM3 म्हणायला लागलो. तर आता हे LVM3M4 व्हेकल म्हणून ओळखलं जातं चांद्रयान 3, बरोबर ना. याच्यामध्ये पेलोड या ठिकाणी हे महत्वाचं या महत्वाच्या भागाला आपल्याला या ठिकाणी चंद्रावर न्यायचं आहे. म्हणून आपण या विशिष्ट स्टेजेस इथे बघितले. बघा, ह्या स्टेजेस ज्या आहेत ना, क्रायोजेनिक स्टेज आहे, ही लिक्विड स्टेज आहे, हे सॉलिड रॉकेट बूस्टर्स आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली याला चंद्रावर नेण्यासाठी हेल्प करणार आहेत. ही इंधन आहेत. हे क्रायोजेनिक स्टेज मधले असणारे इंधन आहेत. क्रायोजेनिक स्टेज मध्ये असणारे इंधन म्हणजे काय हे मी तुम्हाला नंतर एकदा याच्याशी संबंधित एक वेगळा व्हिडिओ बनवेल तेव्हा सांगेल. क्रायोजेनिक म्हणजे तिथे इंधनाची ऍक्च्युली तिथे जागा कमी असते आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त इंधन बसवण्यासाठी इथे क्रायोजेनिक स्टेजेस या पद्धतीने तयार केलेले असतात, ज्यात इंधनाला कमीत कमी जागा लागते. मात्र ते एकदा तयार झालं की भरपूर इंधन तिथे मग तयार आपल्याला युज करता येतं. आणि ही लिक्विड स्टेज असते. ही लिक्विड स्टेज म्हणजे भरपूर लिक्विड आपल्याला इथे साठवता येतं. आता ही फर्स्ट स्टेज आहे की भरपूर लिक्विड आपण वापरू शकतो, पण थोड्या वेळानंतर ही स्टेज हे इंधन वापरल्यानंतर ते सगळं खाली येऊन जाणार असतं. हे पुन्हा पुढे जाणार असतं. तर मग तेवढ्या
वजनासहित हा पेलोड आपल्याला वर न्यायचा आहे म्हणून इथे क्रायोजेनिक स्टेज असते. इथे जास्तीत जास्त इंधन कमीत कमी जागेत बसवलेलं असतं. ओके, तर हे आपण नंतर बघणारच आहोत. तर हे LVM-3 M4 व्हेकल जे आहे चांद्रयान-3 ते चंद्रावरील अनेक स्रोतांचा शोध घेण्यासाठी इस्रोद्वारे पाठवलं गेलेलं तिसरं भारतीय चंद्र मिशन आहे. आणि या चांद्रयान-2 प्रमाणे एक लँडर आणि एक रोवर पण आहे. चांद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर पण होतं, एक लँडर होतं, एक रोवर होतं आणि एक ऑर्बिटर होतं. चांद्रयान-2 मध्ये मात्र फक्त एक लँडर आहे आणि एक रोवर आहे. ओके, याच्यामध्ये ऑर्बिटरचा समावेश केलेला नाहीये. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही साईड बाय साईड. चांद्रयान-2 हे कशासाठी पाठवलं गेलं होतं, तर चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर शेवटच्या काही क्षणात चंद्रावर उतरण्यास ते असफल झालं होतं. चंद्रावरील अनेक स्रोतांचा शोध घेण्यासाठी साठीच ते पाठवलं गेलं होतं. पण शेवटच्या काही क्षणात ते चंद्रावर उतरण्यास असफल झालं होतं. आणि मग मात्र यानंतर पुन्हा चंद्रावर या प्रकारे सॉफ्ट लँडिंग सफलतेने होण्यासाठी भारताद्वारे चांद्रयान-3 हे मिशन प्रस्तावित केलं गेलं होतं. फक्त चांद्रयान-2च, पण त्याच्यामध्ये ऑर्बिटर आपण घेतला नाही, फक्त लँडर आणि रोवर घेतले आणि नंतर मग त्याला लो अर्थ ऑर्बिट मध्ये आपण पाठवलं. लो अर्थ ऑर्बिट मध्येच आपण त्याला पाठवलं म्हणून त्याला आपण GSLV वरून LVM नाव दिलं. GSLV नाव होतं ना आधी त्याला, GSLV MK3 वगैरे, तर त्याला आता आपण LVM का लो अर्थ ऑर्बिट मध्ये सेम आता हेच आहे, फक्त जिओ स्टेशनरी जे ऑर्बिटमध्ये तो जात होता तर याला आपण लो अर्थ ऑर्बिटमध्ये आणलेला आहे आणि तिथे आपण ते सोडणार आहोत म्हणून त्याला LVM पण म्हटलं गेलं. तर भारताद्वारे चांद्रयान-3 हे मिशन प्रस्तावित केलं गेलं होतं फक्त सॉफ्ट लँडिंग होण्यासाठी हे चांद्रयान-3. ओके, तर चांद्रयान-3चं प्रक्षेपण सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शारवर श्रीहरिकोटा येथून 14 जुलै 2023 शुक्रवार रोजी 2:35 केलं गेलं होतं. हे जास्त तुम्हाला माहिती असेल करंट अफेअर्स रिलेटेड, अत्यंत चटकन तुम्ही याचे उत्तर देतात. ते 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सायंकाळी 6:30 योग्य पद्धतीने उतरवण्यात आलं होतं. चांद्रयान-2 मधील प्रणोदक भागाचं वजन, पेलोड वेट जे होतं ते एकूण 2148 होतं आणि लँडर भागाचं म्हणजे विक्रमचं रोवर सहित वजन जे होतं ते 1752 होतं आणि एकत्र मिळून ते 2900 किलोग्रॅम एवढ्या वजनाचं होतं. म्हणून चांद्रयान-3चं वजन एकूण 2900 किलोमीटर एवढं आहे. ओके, आणि म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2900 किलोग्रॅम. ओके, ऑल राईट. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न पुन्हा रिमोट सेन्सिंगशी संबंधित आहे, म्हणजे याच्यामध्ये एरियल फोटोग्राफीशी संबंधित आहे, त्यातल्या सब टॉपिकशी संबंधित आहे हा प्रश्न. नकाशा शास्त्रीय कॅमेऱ्यात हवाई छायाचित्रणाचा आदर्श आकार खालीलपैकी कोणता आहे? बघा, जेव्हा आपण फोटोग्रामेट्रीमध्ये एरियल फोटोग्राफीचा अभ्यास करतो तेव्हा आपण सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त एरियल फोटोग्राफी या जी फिल्म साईज निवडतात ती 9 इंच गुणिले 9 इंच एवढी असते, म्हणजे 23 सेंटीमीटर इंटू 23 सेंटीमीटर असते. हे लक्षातच ठेवायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा एरियल फोटोग्राफीचे कव्हरेज अँगलच्या बेसिसवर जे टाईप सांगितले होते, नॅरो अँगल, स्टँडर्ड अँगल, नॉर्मल अँगल म्हणजेच वाईड अँगल आणि अल्ट्रा वाईड अँगल फोटोग्राफी जी होती, एरियल फोटोग्राफी जी होती, त्या प्रत्येकामध्ये जर तुम्ही फोटो फॉर्मेट बघितला तर तो आयदर 18 सेंटीमीटर किंवा 23 सेंटीमीटर होता. आयदर 18 सेंटीमीटर किंवा 23 सेंटीमीटर, पण मोस्ट प्रॉबेबली तो 23 सेंटीमीटर इंटू 23 सेंटीमीटर असतो. 18 इंटू 18 किंवा 23 इंटू 23, 18 इंटू 18 किंवा 23 इंटू 23. तर सगळ्यांमध्ये हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, प्रत्येकाला आठवत असेल. तर याच्यात 18 सेंटीमीटर इंटू 18 सेंटीमीटर नाहीच आहे, म्हणून तुमचं आणखी जास्तीत जास्त जवळ आलेलं आन्सर आहे 23 सेंटीमीटर, आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 23 इंटू 23 सेंटीमीटर. ओके, पुढचा प्रश्न आहे रबराचे वल्कनीकरण या प्रक्रियेमध्ये डॅश डॅश या कच्च्या रबरासोबत एक विशिष्ट तापमानास तापवतात. काय तापवतात? कच्च्या रबराबरोबर जर त्या रबराला सॉफ्ट हार्ड करायचं असेल तर हे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. आपल्या पुस्तकात दिलंय दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि इतर ठिकाणी सल्फरचे उपयोग याच्यामध्ये पण आपण दिलेलं आहे. तर रबर हे नैसर्गिक आणि कृत्रिम अशा 2 प्रकारचं असतं. रबराशी संबंधित इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण इथे घेऊयात. ते आयसोप्रोपिनचे नैसर्गिक पॉलिमर आहे. रबरच्या झाडातील सालीतील चिकापासून ते मिळतं. या चिकाला लॅटेक्स म्हटलं जातं. रबराचं झाड भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया आणि दक्षिण अमेरिकेत, ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतं. नैसर्गिक दृष्ट्या नैसर्गिक रबर हे आयसोप्रोपिनचं एकरेशीय पॉलिमर आहे. याला सिस पॉली आयसोप्रीन असंही म्हणतात. आणि या रेणूमध्ये अत्यंत शीट वँडरवॉल बल असतं, म्हणजे वँडरवॉल फोर्स असतो, कार्यरत असतो आणि त्याची रचना गुंडाळलेल्या स्प्रिंग प्रमाणे असते. त्यामुळे त्याला इलॅस्टिकचे गुणधर्म प्राप्त होतात.
रबराला इलॅस्टोमर देखील म्हटलं जातं, कारण त्याला इलॅस्टिसिटी प्रदान झालेली असते. रबराची नैसर्गिक झाडे आधी सर्वात प्रमाणात ब्राझीलमध्ये होती. तुम्ही जर याच्यावर बघत असता, म्हणजे बऱ्याच जणांना तुम्हाला इंटरेस्ट असेल नॅशनल जिओग्राफी चॅनलवर, तर ते रबराचे झाडं बऱ्याचदा दाखवतात. त्यांचं वनस्पती शास्त्रीय नाव जे आहे रबराच्या झाडाचं ते हेविया ब्राझिलियन्सिस आहे, म्हणूनच ब्राझीलमध्ये जास्त असतात म्हणून. भारतात केरळ राज्यात रबराचं जास्त उत्पादन केलं जातं. आणि व्हल्कनायझेशन प्रक्रिया ही तुम्हाला माहिती आहे. व्हल्कनायझेशन प्रक्रिया कोणी शोधून काढली? तर अमेरिकन रसायन तज्ज्ञ जे होते चार्ल्स गुडियर यांनी ती शोधून काढली. त्यांना एकदा म्हणजे कोइन्सिडन्स झाला होता की त्यांनी गंधक त्या रबरावर पडलं होतं आणि त्याच्यावरून त्यांना पेटता स्टोव जो होता, एकदा त्यांच्याकडून रबर व गंधक यांचं मिश्रण चुकून पेटत्या स्टोवर पडलं होतं आणि स्टोव बंद केल्यावर रबराचं अधिक टणक आणि कमी ताणलं जाणारं स्वरूप त्यांना बघायला मिळालं होतं. आणि या प्रयोगाला त्यांनी सुव्यवस्थित स्वरूप दिलं आणि व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया डेव्हलप केली होती. आणि मग याच्यामुळे विशिष्ट गंधकाचा वापर करून, म्हणजे सल्फरचा वापर करून त्या रबराला, म्हणजे जास्त सल्फर टाकलं तर रबराचा हार्डनेस वाढतो, कमी सल्फर टाकलं तर रबराचा हार्डनेस कमी होतो. या पद्धतीने ते रबर कुठे वापरावं हे ठरवलं गेलं. तर म्हणून त्याच्यात जास्त गंधक टाकलं तर ते थोडं हार्ड झालं, टायर्समध्ये त्याचा वापर व्हायला लागला, म्हणून दळणवळणात क्रांती झाली. नैसर्गिक रबराच्या काही विशिष्ट मर्यादा असतात आणि म्हणून मग त्या नैसर्गिक रबरामध्ये जर गंधक टाकलं गेलं तर त्या मर्यादा आपण काढून टाकू शकतो आणि या प्रकारे आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो. तर नैसर्गिक रबर जे असतं ते 335 केल्विन पेक्षा जास्त तापमानात अतिमृदू बनतं आणि 283 केल्विन पेक्षा कमी तापमानाला कडक ब्रिटल होतं. ते बरंच पाणी पण शोषून घेतं आणि ऑक्सिडीकारकांची स्वतःवरील अभिक्रिया रोखू शकत नाही. ते नॉन पोलर असतं, अध्रुवीय असतं द्रावकांमध्ये, आणि नॉन पोलर द्रावकांमध्ये द्रावणीय असतं आणि व्हल्कनायझेशनमुळे त्यांच्या गुणधर्मामुळे मध्ये सुधारणा घडून येते. आणि याच्यामध्ये साधारणतः रबराचं जे व्हल्कनायझेशन असतं त्याच्यामध्ये कच्चा रबर, गंधक आणि योग्य अशा ऍडिटिव्हचं मिश्रण साधारणतः 373 केल्विन ते 415 केल्विन, म्हणजे 100 डिग्री ते 140 डिग्री सेल्सिअसला तापवलं जातं. आणि रबराच्या रिॲक्टिव्ह साईड्सवर गंधकाच्या क्रॉसलिंग्स तयार होतात आणि ते अधिक टणक स्टिफ बनत जातं. आणि मग कशासाठी त्याचा उपयोग करायचा आहे त्याच्यानुसार त्या गंधकाचं म्हणजे सल्फरचं प्रमाण ठरवलं जातं त्या व्हल्कनायझेशन प्रोसेसमध्ये. तर टायरचे रबर तयार करायचे असतील तर 5% गंधक वापरलं जातं, बरोबर. रबर बँड्समध्ये अत्यंत कमी गंधक वापरलं जातं. रबर बँड्स एकदम इलॅस्टिक असतात ना. आणि रबराच्या चेंडूमध्ये, रबरी खेळणींमध्ये, खोड रबरामध्ये प्रत्येक प्रकारच्या वेगवेगळ्या ऑब्जेक्टमध्ये गंधकाचं प्रमाण हे व्यवस्थित ठरवलं जातं. रोमन भाषेमध्ये व्हल्कन म्हणजे आगीची देवता असते, त्यावरून हे नाव पडलेलं होतं. आगीची देवता म्हणजे पेटत्या स्टोवर त्यांना हे सापडलं, मग ते व्हल्कनायझेशन प्रोसेस त्यांनी याला नाव दिलं. तर याच्यामध्ये बेसिकली आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की रबराला जर गंधकाबरोबर योग्य अशा ऍडिटिव्हच्या मिश्रणाबरोबर साधारणतः विशिष्ट तापमानाला जर हिट केलं तर आपल्याला या रबराचं व्हल्कनीकरण करता येतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे रबर बनवता येतात. आणि त्याच्यामध्ये सल्फर हा महत्वाचा घटक असल्यामुळे या ठिकाणी ही व्हल्कनायझेशन प्रक्रिया घडून येते. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर रबराचं व्हल्कनीकरण या प्रक्रियेमध्ये सल्फर म्हणजेच गंध हा कच्च्या रबराबरोबर एका विशिष्ट तापमानाला तापवला जातो आणि त्या रबराचं व्हल्कनायझेशन केलं जातं. ऑलराईट, पुढचा प्रश्न आहे, कागदाचं ब्लिचिंग करण्यासाठी कोणतं रसायन वापरलं जातं? तर कागदाचं ब्लिचिंग करण्यासाठी अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. तुमची इथे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, पण त्यातल्या त्यात हायड्रोजन परऑक्साईड हा महत्वाचा केमिकल या ठिकाणी जास्तीत जास्त कागदाचं ब्लिचिंग करण्यासाठी वापरला जातो. कागदाचं ब्लिचिंग ही प्रक्रिया रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्यात लाकडाच्या तंतुमय लगद्यातून लिग्निन आणि रेझिन नावाचे जे पदार्थ असतात ते काढून टाकले जातात. आणि जितकं या लिग्निन आणि रेझिनला काढून टाकलेलं जातं, लिग्निन कुठे असतं बरं? कोणाच्या पेशी भित्तिकेत. पेशी भित्तिकेचा जेव्हा तुम्ही अभ्यास केला असेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल लिग्निन कशात असतं, रेझिन कशात असतं, वाचा आता तुम्ही, बरोबर. तर हे लिग्निन जे असतं अल्टिमेटली काय आहे, कागदाचं ब्लिचिंग करायचं तर लाकूड म्हणजेच काय, वनस्पतींची पेशी. लाकूड म्हणजे काय, वनस्पतींची पेशी, बरोबर. वनस्पतींच्या पेशीमध्ये पेशी भित्तिका असतात, त्याच्यामध्ये लिग्निन असतं, बरोबर. आणि ह्या लिग्निनला रेझिनला जर काढून टाकलं तर पांढरा आणि स्वच्छ कागद तयार होतो. तर हा स्वच्छ पांढरा कागद तयार केला गेलेला असल्यामुळे या कागदाच्या विशिष्ट गुणधर्मांमध्ये फरक पडतो. आणि जितका स्वच्छ कागद आपल्याला हवा असेल, जितका पांढरा आणि स्वच्छ कागद हवा असेल, तितकं लिग्निन आणि रेझिन पदार्थ काढून त्या विशिष्ट तंतुमय लगद्यावर ब्लिचिंग प्रक्रिया जास्तीत जास्त केली जाते. आणि या प्रक्रियेमुळे कागदाच्या मुद्रण गुणधर्मामुळे आणि द्रव्य शोषून घेण्याच्या क्षमतेमध्ये
म्हणजे ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी त्याची वाढते, बरोबर. आणि यांच्यामध्ये योग्य सुधारणा झाल्यामुळे शीट पेपरवरील दूषित पदार्थ सुद्धा ऍट द सेम टाइम कमी होतात. म्हणजे मुद्रण गुणधर्मांमुळे, बरोबर. मुद्रण गुणधर्मांमध्ये म्हणजे कागदाचं मुद्रण म्हणजे तुम्हाला माहिती आहे तिथे टायपिंगमध्ये द्रव्य शोषण म्हणजे ऍब्सॉर्प्शन पॉवर जी आहे त्या कागदाची ती वाढते. म्हणजे आपण जास्त शाईचा पेन वापरला तर त्याच्यामध्ये जास्त ते पर्कोलेट होणार नाही. तो ते ऍब्सॉर्प्शन त्याची कॅपॅसिटी तशीच राहील म्हणून ती शाई जास्त पसरणार नाही या अँगलने जर तुम्ही विचार केला तर. आणि शीट पेपरवर काही दूषित पदार्थ पण असतात, ते पण पदार्थ ऍट द सेम टाइम या ब्लिचिंग प्रक्रियेमुळे चालले जातात. म्हणून ते स्वच्छ आणि चांगला आणि ऍट द सेम टाइम आपल्याला अत्यंत व्हॉट वी कॅन से इज क्लीन पेपर मिळतो. म्हणजे क्लीन इन व्हॉट सेन्स, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी असणारा, म्हणजे मायक्रोब सुद्धा त्याच्यातून काढून टाकलेले असतात. म्हणून आपण जर ते पेपराशी आपला किती कॉन्टॅक्ट आला तरी सुद्धा त्याच्यातले सगळे हे दूषित पदार्थ काढून टाकले गेलेले असतात. म्हणून ऍट द सेम टाइम इट इज क्लीन ऑल्सो, हो ना. म्हणून हायड्रोजन पेरॉक्साईड हे या प्रक्रियेतील सर्वसाधारण वापरलं जाणारं रसायन जे असतं ते या कागदाचा तेजस्वीपणा, मुद्रण गुणधर्म, द्रव्य शोषून घेण्याची क्षमता आणि ऍट द सेम टाइम शीट पेपरवरील दूषित पदार्थ काढून टाकण्यासाठी हेल्प करतो. आणि म्हणून याला जास्तीत जास्त वापरलं जातं. क्लोरीन, ओझोन, सोडियम कार्बोनेट सुद्धा वापरले जातात, पण जास्तीत जास्त हायड्रोजन पेरॉक्साईडचा इथे उपयोग होत असतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन पेरॉक्साईड, ऑप्शन नंबर 3. ओके, ऑल राईट. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, मोरचूद हे कोणत्या आजाराचं निदान करण्यासाठी वापरतात? कोणत्या आजाराचं निदान करताना रक्त तपासणी करता वापरतात? तर मोरचूद म्हणजे काय? ब्ल्यू विट्रिऑल. आपण बघतो त्या आम्लधर्मी निळ्या रंगाचा स्फटिकयुक्त स्थायीरूप क्षार असतो हा, बरोबर. इतर कॉपर क्षार तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणून कॉपर सल्फेटचा उपयोग करतात. कॉपर सल्फेटला ब्ल्यू विट्रिऑल म्हणतात, ब्ल्यू स्टोन म्हणतात, विट्रिऑल ऑफ कॉपर म्हणूनही संबोधतात, बरोबर. याला उष्णता दिली तर पांढरा अवक्षेप, पांढरं चूर्ण तयार होतो. आम्लारी बरोबर त्याची अभिक्रिया झाली तर निळ्या रंगाचा कॉपर हायड्रॉक्साईडचा अवक्षेप प्रेसिपिटेट तयार होतो. धातू कॉपर किंवा कॉपरच्या ऑक्साईडला सहज सल्फ्युरिक आम्लाबरोबर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर उष्णता दिली तर कॉपर सल्फेट तयार होतो. आणि स्फटिक जल विरहित अनहायड्रस क्षार जे असतात CuSO4 आणि स्फटिक जल सहित पेंटाहायड्रस क्षार जे असतात अशा पद्धतीने त्याला दर्शवतात. CuSO4 5H2O असं त्याला दर्शवलं जातं. तर CuSO4 हा करड्या पांढरट रंगाचा असतो आणि CuSO4 5H2O हा गडद निळ्या रंगाचा असतो. CuSO4 पाण्यात विद्राव्य असतात. याला 650 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता दिली तर क्युप्रिक ऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईड तयार होतो. हे सांगण्याचं माझं एम काय आहे तर पुढे आपण बघणार आहोत ब्ल्यू विट्रिऑल कसा तयार केला जातो ऍक्च्युली. तर याचे मग काही उपयोग आपण थोडक्यात आधी बघून घेऊया. तर याचा कवकनाशक म्हणून उपयोग होतो, बेनेडिक्ट सोल्युशन मध्ये आणि फिलिंग सोल्युशन मध्ये उपयोग होतो. मधुमेहात रिड्युसिंग शुगरच्या परीक्षणासाठी वापरला जातो. अॅनिमिया सारख्या आजारात रक्त तपासणीसाठी वापरला जातो. हा महत्वाचा पॉईंट आपल्याला इथे बघायचा आहे. पालेभाज्यांच्या डाईंग मध्ये रंगबदक डायफिक्सेटिव्ह म्हणून वापरला जातो. सिमेंट, सिरेमिक किंवा इतर धातूंमध्ये मिश्रित करून हा क्षार डेकोरेशनसाठी वापरता येतो. पालेभाज्यांचं डाईंग पण केलं जातं. तुम्हाला माहिती आहे पालेभाज्यांना हिरवा रंग दिला जातो. डायफिक्सेटिव्ह म्हणून याचा उपयोग करतात. सिमेंट, सिरेमिक आणि इतर धातूंमध्ये मिश्रित करून क्षाराच्या डेकोरेशनसाठी करतात. ते लेपन करताना ते डेकोरेट करतात ना, त्याच्यामध्ये पण वापरतात. बुक बाइंडिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लू मध्ये मिश्रित केलं जातं. पुस्तकातील कागदांचं कीटकांपासून त्याच्यामुळे संरक्षण होतं. डॅनियलच्या विद्युत घटात अपघटनी द्रावक म्हणून त्याचा उपयोग होतो. विद्युत विलेपनामध्ये, विद्युत अपघटनी द्रावणामध्ये, द्राक्ष, खरबूज म्हणजे टरबूज यासारख्या फळासाठी वापरल्या जाणाऱ्या बोर्डो मिश्रणामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. मोरचूद आणि चुना असतो ना त्याच्यात बोर्डो मिश्रणात. ओके, तर या सगळ्या प्रकारचे उपयोग पण आपण साइड बाय साइड बघून घेतलेले आहे. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आपल्या प्रश्नावर. मोरचूद हे कोणत्या आजाराचं निदान करताना रक्त तपासणीसाठी वापरतात? तर रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया या आजाराचं निदान करण्यासाठी वापरतात. हे आपण पुस्तकात बघितलेलं आहे, बरोबर ना. अॅनिमिया सारख्या आजारात रक्त तपासण्यासाठी वापरतात ते. पण मग कसं वापरतात? तर हे जे ब्ल्यू विट्रिऑल असतं ते कसं तयार केलं जातं ते आपण आधी बघू. क्युप्रिक ऑक्साईड हे जेव्हा सल्फ्युरिक ऍसिड बरोबर अभिक्रिया पावतं तेव्हा क्युप्रिक सल्फेट हा क्षार तयार होतो आणि या क्षारलाच आपण ब्ल्यू विट्रिऑल, मोरचूद किंवा इंग्लिशमध्ये ब्ल्यू विट्रिऑल किंवा आपण अजून काय म्हटलं त्याला ब्ल्यू स्टोन विट्रिऑल ऑफ कॉपर असं म्हणतो. आणि हा जो क्षार असतो मग कोणता? क्युप्रिक सल्फेट क्षार. तो क्षार कॉपर सल्फेट मेथड मध्ये वापरला जातो रक्तक्षय आजाराचं निदान करण्यासाठी, बरोबर. रक्त तपासणी करताना मग कसं वापरलं जातं? या पद्धतीमध्ये कॉपर सल्फेटचं द्रावण घेतलं जातं.
बरोबर. कॉपर सल्फेटचं द्रावण घेतलं जातं याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये रक्ताचा एक थेंब टाकला जातो. ज्या व्यक्तीचं रक्त तपासायचं त्याला ॲनिमिया आहे किंवा नाही. ॲनिमिया म्हणजे काय? त्याच्या रक्तपेशी म्हणजे त्याचं हिमोग्लोबिन कमी आहे की जास्त आहे हे चेक करण्यासाठी, बरोबर ना? तर त्याचं हिमोग्लोबिन कमी आहे की जास्त आहे कसं चेक केलं जातं? तर कॉपर सल्फेट द्रावणामध्ये एक रक्ताचा ड्रॉप टाकला जातो. जर हा रक्ताचा ड्रॉप सरळ त्या कॉपर सल्फेट द्रावणाच्या तळाशी गेला तर हिमोग्लोबिन त्याचं जास्त आहे असं ठरतं, सिद्ध होतं. आणि जर तो वर तरंगत राहिला किंवा असं विगस या ठिकाणी कडांना राहिला तर हिमोग्लोबिन कमी असल्याचं सिद्ध होतं. कसं येते डेन्सिटीवर आधारित असेल ते हिमोग्लोबिन जर हेवी असेल डेन्स असेल तर ते खाली चाललं जाईल म्हणजे त्याचं हिमोग्लोबिन चांगलं आहे. आणि हिमोग्लोबिन जर डेन्स नसेल अति लिमिटेड त्याचं डेन्सिटी कमी असेल त्यांच्या ऑन द बेसिस ऑफ दॅट ओनली इट माइट बी आय एम नॉट शुअर बट इट माइट बी लाईक दॅट है ना. तर याच्यावर तो जर वरती थेंब या ठिकाणी अशा पद्धतीने तरंगला तर वी कॅन से त्याचं हिमोग्लोबिन कमी आहे. म्हणजे ही अशी पद्धत आहे त्याच्यामध्ये मोरचूद वापरला जातो. हे लक्षात ठेवा जनरल. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघू. या ऑन द बेसिस ऑफ दिस व्हॉट वी हॅव अंडरस्टूड तर मोरचूद म्हणजेच ब्ल्यू विट्रियल हा ब्लड टेस्टमध्ये डायग्नोसिससाठी वापरला जातो. कोणत्या? ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय या आजाराचं निदान करताना रक्त तपासणीमध्ये वापरला जातो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न आता सुरू झालेला आहे. म्हणजे आपण आता याच्याशी IT म्हणजे याच्याशी संबंधित आपण कुठलाही नवीन कोर्स अजून लॉन्च केलेला नाहीये किंवा याच्याशी संबंधित अजून एकही लेक्चर मी घेतलेलं नाही कारण मीच त्याचा अभ्यास करते अजून. म्हणजे जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत याच्यावरचे ITशी संबंधित मी कुठलेही लेक्चर्स मी इथे घेणार नाही. ओके. तर मिनिस्ट्री ऑफ तरी सुद्धा इथे हे प्रश्न आलेले आहेत म्हणून त्यांचे आन्सर्स काय आहेत हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि IT यांनी डिजिटल इंडिया कार्यक्रमात मोबाईल गव्हर्नन्स अंतर्गत केलेल्या डॅश डॅश या उपक्रमाला फेब्रुवारी 2018 मध्ये दुबई येथे झालेल्या 6व्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बेस्ट इन गव्हर्नमेंट पारितोषिक मिळाले. आता हे करंट अफेअर्सशी सुद्धा रिलेटेड असू शकतं जर आपण घेतलं ते तर. ओके. तर याच्यामध्ये उमंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उमंगचं लॉंग फॉर्म काय आहे? UMANG. त्याचे युनिफाईड मोबाईल ऍप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स हा उपक्रम मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि नॅशनल गव्हर्नन्स डिव्हिजन यांनी विकसित केलेला असून तो मोबाईल गव्हर्नन्सला चालना देण्यासाठी आखण्यात आलेला उपक्रम आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके. आता आपण पुढे जाणार आहोत. आता पुढचा प्रश्न आहे. जावा संगणक आज्ञावली प्रणाली खालीलपैकी कोणत्या आज्ञावलीने प्रभावित आहे? म्हणजे ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, प्रत्येकाला माहिती आहे. ती कशाने इन्फ्लुएन्स झालेली आहे त्यांचं म्हणणं विचारलेलं आहे. तर कशाचा इन्फ्लुएन्स आहे त्याच्यावर म्हणजे आधी कोणती भाषा होती ज्याचाच इन्फ्लुएन्स त्या या संगणक आज्ञावली प्रणालीवर आहे? तर ऍक्च्युली C+ आणि C++ ही जी विशिष्ट प्रोग्रामिंग लँग्वेज होती तिचाच इन्फ्लुएन्स ऍक्च्युली जावावर आहे. तर जावा ही काय आहे? ती एक उच्चस्तरीय वर्ग आधारित ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग भाषा आहे जी शक्य तितक्या कमी अंमलबजावणीने डिझाईन केलेली आहे. आपण जर तुम्ही IT सेक्टरमध्ये काम करत असत आता AI मध्ये बरेच जण कामं करत असतील तुमच्या बरोबरचे त्यांना हे जास्त चांगलं कळणार आहे. तर जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ती एक सामान्यतः प्रोग्रामिंग भाषा असून ती प्रोग्रामरना राईट वन्स रन एनिवेअर म्हणजेच काय संकलित केलेला जावा कोड जर तुम्ही एका वेळी वापरला तर पुन्हा पुन्हा ते प्लॅटफॉर्मवर आपल्याला या जावाला संकलित न करता डायरेक्ट प्रोग्रामसाठी अखंड चालू देता येईल त्या भाषेला असं त्याचं एम आहे. तर जावा हीची वाक्यरचना C+ आणि C++ सारखीच आहे फक्त थोड्या प्रमाणात ती वेगळी आहे जी या आज्ञावलीनच ती प्रभावित आहे. म्हणजे ऍक्च्युली C+ आणि C++चाच इन्फ्लुएन्स तिच्यावर आहे पण ती त्या दोघांपेक्षा कमी निम्नस्तरीय सुविधा आहे. जावा रन टाइम डायनॅमिक क्षमता प्रदान करते ज्या सामान्यतः पारंपरिक संकलित भाषांमध्ये उपलब्ध नसतात. तर थोडक्यात मला इथे एवढंच माहिती आहे की जावा जे आहे ती C+ आणि C आणि C++ या प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेजने इन्फ्लुएन्स झालेली एक भाषा आहे. तिच्या अत्यंत डिटेलमध्ये जाऊन जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही तज्ञांची मदत घ्यावी लागेल. ओके. पण इथं फॉर नाऊ आय कॅन टेल यू दॅट राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज C and C++. ओके. ऑल राईट. पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश तंत्रे व्हर्च्युअलाइज्ड संसाधनांद्वारे चालवल्या जाणाऱ्या
सेवा आणि अनुप्रयोगांचा संदर्भ देते. आता क्लाउड संगणन ही क्लाउड कॉम्प्युटिंग हे महत्वाची जी प्रणाली आहे तिच्या बाबतीत आपल्याला थोडं तरी ज्ञान आहे. मात्र जावाबद्दल जितकं थोडंसं ज्ञान आपल्याला आहे तसं क्लाउड संगणक या प्रश्नाचं उत्तर आहे एवढं तरी आपण इथे निदान सांगू शकतो. म्हणजे त्याच्या डिटेलमध्ये नाही गेलो तरी सुद्धा आजकाल आपण जे क्लाउड शी संबंधित ही जी प्रणाली आहे क्लाउड कॉम्प्युटिंग प्रणाली आहे तिच्या बाबतीत आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन आहे. जनरल इन्फॉर्मेशन कशी आहे म्हणजे मला जशी आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगते. फॉर एक्झाम्पल समजा एखादा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याकडे भरपूर कापूस पिकतो आहे. म्हणजे त्या शेतकऱ्याचं विशिष्ट शेत आहे, त्याच्यात तो कापूस पिकवतोय, सध्या त्याची तेवढीच परिस्थिती आहे आणि हा पिकवलेला कापूस आता भरपूर आहे, आता त्याला तो कुठेतरी ठेवायचा आहे. जर एवढा कापूस ठेवण्यासाठी त्याला जागा नाहीये तर हा कापूस ठेवायला त्याला वेगळी जागा घ्यावी लागेल आणि या पद्धतीने ते गोदामासारखी ती जागा त्याच्याकडे नाहीये तर त्याला विकत घ्यावी लागेल आणि हा विशिष्ट जो कापूस त्याच्या शेतात पिकलेला आहे तो कापूस त्याला त्या जागेमध्ये ठेवावा लागेल. म्हणजे आयदर ती जागा तो रेंटवर घेऊ शकतो, म्हणजे ती याच्या भाड्याने घेऊ शकतो, किंवा मग ती स्वतः तो विकत घेऊ शकतो फक्त त्या कापसाला ठेवण्यासाठी. मग ते त्याला परवडेल का? नाही परवडणार. आता भरपूर त्याच्या दुपटीने जर कापूस त्याच्या शेतात झाला तर प्रत्येक वेळी त्याला अशी जागा घ्यायला परवडेल का? स्वखर्चाने किंवा मग टेम्पररी खर्चाने सुद्धा त्याला ते परवडणार नाही. मग अशा केसमध्ये सरकार गोदामा उपलब्ध करून देतो. गोदाम म्हणजे असे स्टोरेज सेंटर्स असतात जिथे प्रत्येक शहरामध्ये ते असतात की असा भरपूर कापूस झाला की तिथे तुम्ही स्टोअर करून ठेवता येऊ शकतो तो तुम्हाला. तर अशामध्ये जर असे स्टोरेज सेंटर अवेलेबल करून दिले तरी प्रत्येक वेळी या शेतकऱ्याला तो कापूस ठेवण्यासाठी प्रश्न उपस्थित होणार नाही आणि आर्थिक खर्च सुद्धा त्याला जो अदरवाईज येत होता तो कापूस ठेवण्यासाठी तो येणार नाही. तसंच क्लाउड कॉम्प्युटिंग प्रणालीच्या बाबतीत आहे की याच्यामध्ये जो वापरकर्ता असतो, जो यूज करणारा आहे तो विशिष्ट संगणकावर स्वतंत्र अनुप्रयोग संच तयार करणारा, त्याच्यामध्ये काय असतं की स्वतः त्या संगणकावर तो काम करतोय समजा आणि त्याच्यामध्ये समजा त्याचा एवढा भरपूर डेटा आहे आणि प्रत्येक वेळी त्याला काहीतरी विशिष्ट कॉम्प्युटरवर आधारित काही महत्वाचे डेटाबेस, नेटवर्किंग वगैरे डेटा स्टोरेज, त्याला भरपूर डेटा स्टोअर करून ठेवायचा आहे. तर अशा वेळी तो स्वतः त्या विशिष्ट त्याच्या इन्फॉर्मेशनला स्टोअर करू शकत नाही. म्हणजे ते स्टोअर करण्यासाठी त्याला भरपूर प्रचंड जास्त जागा लागणार आहे. आमच्या तुमच्यासारख्या लॅपटॉपवरचं काम नाही, ते भरपूर मोठं काम आहे समजा. तर अशा प्रकारे जर त्याने स्वतःच त्याचे महत्वाचे हे जे डेटाबेस आहेत किंवा काही महत्वाचे त्याचे इन्फॉर्मेशन आहे ते स्वतः सांभाळून ठेवायचं ठरवलं तर ते त्याच्यासाठी खर्चाचं होऊन जाईल. आणि म्हणून मग या प्रकारे या वापरकर्त्याला त्याच्या संगणकावर स्वतंत्र अनुप्रयोग संच स्थापित करावा लागतो आणि म्हणून त्याचा मोठा आर्थिक खर्च येतो. म्हणून मग क्लाउड संगणन ही कॉन्सेप्ट आली. क्लाउड कॉम्प्युटिंग प्रणाली म्हणजे क्लाउड संगणन प्रणाली जी आहे ती काय करते, मग या वापरकर्त्यांना हे अनुप्रयोग सूट संगणकात सहजपणे स्थापित करून देते. म्हणजे ती स्वतः एक विशिष्ट कंपन्या असतात, मग आता ज्या कंपन्या या विशिष्ट वापरकर्त्यांचे हे महत्वाचे जे डेटाबेस आहेत किंवा इन्फॉर्मेशन्स आहेत किंवा जे त्यांचं जे नेटवर्किंग सॉफ्टवेअर यांच्यासारखी जी साधनं आहेत त्या सगळ्यांना विशिष्ट एरियामध्ये ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देते. त्यांच्या लिंक्स असतात, म्हणजे ती कंपनी फक्त अशा प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी अशी जागा तयार करून देणार आहे आणि ज्या जागेवर ते स्वतःचे हे सर्व डेटा त्याच्यात स्टोअर करू शकणार आहेत किंवा त्या डेटावर काही विशिष्ट अनालिसिस करण्यासाठी सुद्धा तिथे सगळी यंत्रणा तिथे त्या ठिकाणी हे क्लाउड कॉम्प्युटिंग प्रणालीद्वारे त्यांना मिळणार आहे. तर या प्रकारे जर या ठिकाणी प्रत्येक वापरकर्त्याला या स्वतंत्र अनुप्रयोग संच स्थापन न करता या प्रकारे जर त्यांना डेटा प्रक्रिया किंवा जास्त जटिल प्रोग्रामवर प्रक्रिया करण्यासाठी वेब सर्व्हर्स मिळाले तर त्यांना मोठा आर्थिक खर्च पण येणार नाही आणि वापरकर्त्याची गरज असलेल्या सर्व गोष्टी ज्या असतील त्या त्यांना इझिली सांभाळून ठेवता येतील किंवा फर्दर ते प्रोसेसिंग, डेटा अनालिसिस वगैरे जे असतं ते पण त्यांना इझिली होऊ शकतं. तर या प्रकारे हे क्लाउड कॉम्प्युटिंग प्रणाली जी असते ती वापरकर्त्यांना अशा पद्धतीने मदत करते आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मध्ये जो खर्च अदरवाईज वापरकर्त्यांना होणार आहे तो खर्च टळतो. तर मग क्लाउड कॉम्प्युटिंग जर थोडक्यात समजून सांगायचं, जसं तुम्हाला फॉर एक्झाम्पल कळलं असेल, तर या प्रकारे इंटरनेटद्वारे विविध सेवांचं असं वितरण असतं ज्याच्यामध्ये
डेटा स्टोरेज, सर्व्हर, डेटाबेस, नेटवर्किंग आणि सॉफ्टवेअर सारखी साधनं, सेवा आणि अनुप्रयोग या प्रकारे ती प्रणाली वापरकर्त्यांना अवेलेबल करून देते. म्हणजे एका वेळी तिथे डेटा पण आहे, डेटावर अनालिसिस करण्यासाठीची पण विशिष्ट सिस्टीम आहे. म्हणजे एकाच वेळी ती सेवा पुरवते आहे आणि विशिष्ट प्रकारचे अनुप्रयोग सुद्धा त्यात समाविष्ट आहेत, ते सुद्धा वापरकर्ता यूज करू शकतो. तर याला क्लाउड संगणन म्हणतात. आणि या प्रकारे क्लाउड संगणन जे आहे ते व्हर्च्युअलाइज संसाधनाचं व्हर्च्युअलाइज्ड आहे. ते व्हर्च्युअलाइज म्हणजे सॉफ्ट कॉपी आहे त्याची, असं कुठे ते हार्ड कॉपी म्हणजे अशी त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचा डेटा असा फाईलच्या स्वरूपात कुठे ठेवलेला नाही, तो ते व्हर्च्युअलाइज्ड आहे. व्हर्च्युअली म्हणजे काय, सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात. म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये आता बरेचसे आपले फोटो वगैरे जे आहेत ते सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात आहे. आपल्याकडे फिजिकल कॉपी आहे का त्याची, नाही, पण ते तिथे आहेत असं आपल्याला माहिती आहे. आपल्याला ते केव्हाही अवेलेबल होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल आपण गुगल ड्राईव्ह वापरतो आता, तर गुगल ड्राईव्ह पण हे याच एक्झाम्पल झालं. गुगल ड्राईव्हवर आपण आपले भरपूर फोटो एकाच वेळी तिथे साठवून ठेवू शकतो. आणि एका विशिष्ट साठवणुकीनंतर जर आपल्याला आणखी डेटा हवा असेल तिथे, तर आपल्याला तो विकत घ्यावा लागतो थोड्या पैशांमध्ये. मात्र आपली इतकी इन्फॉर्मेशन त्याच्यात आपण स्टोअर करू शकतो. लाईक दॅट ओनली क्लाउड संगणन प्रणाली जी आहे ती व्हर्च्युअलाइज्ड संसाधनांद्वारे चालणाऱ्या सेवा आणि अनुप्रयोगांचा संदर्भ देते. म्हणजे तिथे आपल्याला सर्व्हिस आणि ऍप्लिकेशन मिळू शकतात वापरकर्त्याला. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, पुढचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा समूह किंवा संस्थेचा छळ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे याला काय म्हणतात? तर याला म्हणतात सायबर स्टॉकिंग. तर सायबर स्टॉकिंग म्हणजे इंटरनेट किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर एखाद्या व्यक्ती, गट किंवा संस्थेला त्रास देण्यासाठी, व्यक्ती, गट किंवा संस्थेला त्रास देण्यासाठी करणे होय. यात व्यक्ती किंवा संस्थेची इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे निंदा किंवा बदनामी केली जाते. काही वेळा त्यांच्यावर खोटे आरोप केले जातात. याच्यामध्ये देखरेख ठेवली जाते, त्यांच्या गॅजेट्सवर वॉच ठेवला जातो, ते चोरी केली जाते त्यांच्या इन्फॉर्मेशनची, त्यांच्या डेटाची, त्यांना धमक्या येऊ शकतात, तोडफोड, सेक्ससाठी असेल तर विनंती केली जाते, डॉक्सिंग किंवा ब्लॅकमेल केलं जातं. आणि या प्रकारचे जे या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून छळ केले जातात त्याला सायबर स्टॉकिंग, त्याचा समावेश सायबर स्टॉकिंग अंतर्गत होत असतो. त्याला सायबर स्टॉकिंग म्हटलं जातं. आणि आधुनिक काळातील हा सर्वाधिक चर्चित सायबर गुन्हा म्हणावा लागेल. म्हणजे तो गुन्हाच आहे. सायबर स्टॉकिंग म्हणजेच इतरांना त्रास देणे इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून. कोणाकोणाला तर व्यक्तीला असू शकतो, तो एखाद्या गटाला असू शकतो किंवा संस्थेला असू शकतो. तर याच्यामध्ये सातत्याने एखाद्यावर लक्ष ठेवलं जातं, कंटिन्युअस त्याची पार्ट ठेवले जाते त्याचे गॅजेट्सवर. आता बरेचसे तुम्ही याच्याशी संबंधित हे बघितलेले असतील, म्हणजे सायबर गुन्हे बघितलेले असतील, जे एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हॅक करणे किंवा त्याचा कॉम्प्युटर हॅक करणे, त्याची इन्फॉर्मेशन हॅक करणे वगैरे वगैरे हे आजकाल होत असतं. तर त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं त्या व्यक्तीवर, त्याचा पाठलाग केला जातो. एखाद्या व्यक्ती पाठलाग करणे म्हणजे फिजिकली पाठलाग नाही केला जात, त्याच्या प्रत्येक तो कुठला मेसेज पाठवतोय, तो काय सर्च करतोय गुगलवर, तो युट्यूबवर काय सर्च करतो, तो कोणत्या वस्तूमध्ये इंटरेस्टेड आहे, तो कोणत्या अकाउंटमध्ये पुन्हा पुन्हा जातात, ह्या पद्धतीने पाठलाग करणे. एखाद्या व्यक्तीला सातत्याने मेसेजेस पाठवणे, ईमेल्स पाठवणे किंवा तो वापरत असलेल्या चॅटरूम मध्ये प्रवेश करणे इत्यादी प्रकारांनी त्या व्यक्तीच्या इंटरनेटवरील सर्व हालचालींवर या प्रकारे पाळत ठेवली जाते. आणि त्यांना धमकी सुद्धा दिली जाऊ शकते, महिलांना पुरुषाकडून, तर लहान मुलांना लैंगिक अत्याचाराची प्रवृत्ती असलेल्यांकडून अशा प्रकारच्या स्टॉकिंगला सामोरं जावं लागतं आहे. आताच्या संपूर्ण या ज्या गॅजेट्स युगामध्ये बहुतेकदा इंटरनेटच्या दुनियेत नवीन असलेल्या आणि इंटरनेट सुरक्षिततेची माहिती नसलेल्यांना यांचा सामना करावा लागतो. अचानक फोन येतो हातात, अचानक कॉम्प्युटर आपण हँडल करायला लागतो आणि बऱ्याचदा या प्रकारचे व्हायरसेस किंवा मग काही या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांथ्रू आपल्या इन्फॉर्मेशन हॅक केल्या जातात आणि बऱ्याचदा नवीन व्यक्तींना स्पेसिफिकली या प्रकारच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. तर दॅट इज कॉल्ड एज सायबर स्टॉकिंग. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्तीचा समूह किंवा संस्थेचा छळ. हे फार महत्वाचं इथे. व्यक्ती, गट किंवा संस्थेला त्रास देण्यासाठी, त्याचा छळ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे म्हणजे सायबर स्टॉकिंग. बरोबर. एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्तीचा समूह, गट किंवा संस्थेचा छळ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे याला सायबर स्टॉकिंग असं म्हणतात. ऑलराईट. आता पुढचा प्रश्न आहे, आर्थ्रोपोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते आहेत? प्रत्येकाला माहिती आहेत आणि एका मिनिटाच्या आत सगळ्यांनी याचं उत्तर दिलेलं असणार आहे अशी मी अपेक्षा करते. हा सर्वात मोठा फायलम आहे, सर्वात मोठा संघ आहे. बरोबर. स्केलेटल
चिटीनने झाकलेलं असतं का त्याचं? हो, त्याचं स्केलेटन म्हणजे शरीराचा बाह्य सांगाडा म्हणजे एक्झोस्केलेटन, हे कायटिन म्हणजेच चिटीनने झाकलेलं असतं आणि ते वेळोवेळी शेड ऑफ होतं. या प्रक्रियेला मोल्टिंग किंवा एक्डियासिस म्हणतात. तुम्ही स्पायडर सुद्धा जेव्हा मोल्टिंग करतात ते बघितलं असेल ना. ऑल राईट. तर आर्थ्रोपोडा संघात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये या प्रकारचं शेडिंग ऑफ बघायला मिळतं आणि ह्या शेडिंग ऑफ मध्ये त्यांचं शेड ऑफ जेव्हा ते बॉडीच्या वरच्या स्किनचं करतात तेव्हा त्याच्यात ते एक्झोस्केलेटन बाहेर निघतं. ओके. पुढचा पॉईंट, खंडित शरीर असतं का त्यांचं? हो, त्यांचं शरीर खंडित असतं. ओके, हा पण पॉईंट बरोबर आहे. द्विपक्षीय सममितीय शरीर असतं का? बायलॅटरी सिमेट्रिकल बॉडी असते का? हो, त्यांची बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी असते. द्विपार्श्व सममिती असते, बायलॅटरल सिमेट्री असते. म्हणजे सर्वात मोठा संघ आहे आर्थ्रोपोडा. त्या आर्थ्रोपोडात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्राण्यांचं शरीर खंडीयुक्त असतं. त्यांचा शरीराचा बाह्य सांगाडा हा कायटिनने बनलेला असतो आणि त्यांची द्विपार्श्व सममिती असते. ओके, म्हणून या प्रश्नामध्ये असणाऱ्या सर्व पर्यायांना आपण बरोबर पर्याय म्हणून काउंट करू शकतो आणि हे अ, ब, क, ड हे चारही पर्याय बरोबर असणारा पर्याय हे पर्याय क्रमांक 4. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, पुढचा प्रश्न आहे, गांडुळाचे निर्वाहन करणारे अवयव. निर्वाहन करणारे अवयव म्हणजे लोकोमोटरी ऑर्गन्स. लोकोमोशनसाठी त्याला कोण मदत करतं? तर गांडूळ हा प्राणी ॲनेलिडा मध्ये येतो. ॲनेलिडा हा 3 वर्गांमध्ये विभागला जातो, पॉलिचिटा, ऑलिगोचिटा आणि हिरुडिना. याच्यामध्ये ऑलिगोचिटा या विभागात अर्थवर्म म्हणजेच गांडुळाचा समावेश होतो आणि गांडूळ हे सिटीद्वारे हालचाल करतात. ओके, पॉलिचिटामध्ये येणारे प्राणी पॅरापोडियाने हालचाल करतात आणि हिरोडिनामध्ये असणारे जळू हे प्राणी सिटी आणि पॅरापोडिया या दोघांद्वारे हालचाल करत नाहीत. बघा, मी महत्वाचा पॉईंट तुम्हाला इथे लिहून देत आहे. जे इथे अटेंड करतायत त्यांना एक ऍडिशनल पॉईंट सांगते. ज्यांनी कोर्स परचेस केलेला आहे त्यांना माहितीच आहे. ज्यांनी माझा कोर्स घेतलेला नाही त्यांच्यासाठी मी हे पुन्हा सांगते आहे. हे तर मी एक्सप्लेन केलंय कोर्समध्ये तुम्हाला. सिटी आणि पॅरापोडिया हालचाल करणारे नसतात, इथे नाहीत, नसतात असं आहे. आणि हे जे प्राणी आहेत ते ऍक्च्युली सक्कर्सद्वारे, SUCKERS, सक्कर्सद्वारे हालचाल करतात. लिहून घ्या, हा महत्वाचा पॉईंट, अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे. हिरोडिनामध्ये असणारे जळू हे प्राणी सक्कर्सचा वापर करून हालचाल करतात. पॉलिचिटा अंतर्गत येणारे जे लगवर्म्स, नेरिस चिल्केन्सिस सारखे प्राणी आहेत ते पॅरापोडियाचा वापर करून हालचाल करतात. सी माऊस म्हणा, ऑर्नेट वर्म म्हणा, पॅडल वर्म म्हणा, जे पॉलिचिटामध्ये येतात ते पॅरापोडियाने हालचाल करत असतात. पॅरापोडिया या महत्वाच्या ऑर्गनने हालचाल करतात. आणि ऑलिगोचिटामध्ये येणारे अर्थवर्म्स हे गांडूळ हे सिटीद्वारे हालचाल करतात. ॲनिलिडामध्ये येणारे सर्व ॲनिलिडा म्हणते हा, ॲनिलिडामध्ये येणारे प्राणी आयदर पॅरापोडियाने हालचाल करतात, आयदर सिटीने हालचाल करतात, आयदर सकर्सने हालचाल करतात. आपल्याला गांडूळ विचारलेला आहे म्हणून गांडूळ हे सिटीद्वारे हालचाल करतात. आणि म्हणून या प्रश्नामध्ये जर आपण पुन्हा बघितलं तर गांडूळ हे पॅरापोडियाने हालचाल करत नाही. पॉलिचिटामध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स किंवा प्राणी हे पॅरापोडियाने हालचाल करतात. प्रोग्लॅटिडिस तर नाही, सिटेने हालचाल करतात, बरोबर, सिटीने हालचाल करतात. आणि सिडोपोडिया नाही. ओके, तर इथं तुमचं दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. फक्त ॲनिलिडा हा संघ तुम्ही वाचलेला असेल तर, आणि ॲनिलिडा मधले वर्ग जर तुम्ही व्यवस्थित वाचले असतील तर पॉलिचिटा वर्गातले प्राणी पॅरापोडियाने हालचाल करतात, ऑलिगोचिटामध्ये असणारे प्राणी गांडूळ हे सिटीद्वारे हालचाल करतात आणि हिरोडिनामध्ये प्राणी सकर्सद्वारे हालचाल करतात. पुन्हा एकदा सांगितलंय. ओके, ऑल राईट. तर म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त क पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 2. ओके, पुढचा प्रश्न आहे, अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता? पहिला गट कुठला आहे? ऑर्थोपोडा. दुसरा आहे मॉल्युस्का. प्रत्येकाला माहिती आहे संघ मॉल्युस्का मध्ये आपण सुरुवातीलाच म्हणतोय आर्थोपोडा नंतरचा मोठा संघ. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बरोबर ना? आपण हे प्रत्येक वेळी शिकलेलो आहोत. हवेतील कोणता घातकी प्रदूषक ओझोन नष्ट करतो? आता मी जे ऍडिशनल पॉइंट्स तुम्हाला या नवीन एडिशन मध्ये टाकून दिलेले आहेत तिथे आणखी डिटेल आणि आणखी क्लिअर तुम्हाला या सर्व प्रकारच्या पर्यावरणीय प्रदूषणांचं अंडरस्टँडिंग होण्यासाठी प्रदूषकांचे सेपरेट पॉइंट्स
ऍडिशनल आणि व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये. इथे आपण बघतो ओझोनचा थर. हा जो ओझोनचा थर आहे, ओझोन लेअर, तो वातावरणातील स्थितांबर भागात, स्थितांबरीय प्रदूषण जे आहे त्याच्यामध्ये ओझोनचा थर हा पॉइंट येतो. आणि हा जो ओझोनचा थर असतो तो वातावरणाच्या स्थितांबरीय भागात आढळतो. जेव्हा स्थितांबरीय भागात असणारा हा ओझोनचा थर नष्ट होतो तेव्हा त्याला आपण स्थितांबर भागात होणारं पोल्युशन म्हणत असतो. तर हा थर कुठे असतो? सूर्यप्रकाशात स्थितांबर भागात असतो आणि तो थर सूर्यप्रकाशातील अतिनील किरण UV रेजला शोषून घेतो. आणि या UV रेजला तो शोषून घेतो म्हणून पृथ्वीवरील सजीवांचं त्याच्यापासून, त्या UV रेज पासून संरक्षण होतं. ओके, यात सुमारे 97 ते 99% अतिनील किरण शोषून घेण्याची शक्ती असते. अलीकडे 1985 साली अंटार्क्टिका भागात एक ओझोन होल बघायला मिळालं. मग त्याचं कारण काय होतं हे जेव्हा सायंटिस्टने शोधलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही ओडीएस आहेत. ओडीएस म्हणजे ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस आहेत, ते या डिप्लिशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर मग हे ओडीएस म्हणजेच ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस कुठले कुठले आहेत ते एक्झाम्पल्स त्यांनी बघितले. क्लोरोफ्लोरोकार्बन हा महत्वाचा घटक होता. कार्बन टेट्रा क्लोराईड हा महत्वाचा घटक होता. मिथिल ब्रोमाइड म्हणजेच क्लोरोफॉर्म हा महत्वाचा घटक होता. हॅलन्स, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन्स हे सगळे महत्वाचे घटक याच्यासाठी रिस्पॉन्सिबल होते. आणि त्यातल्या त्यात हे सर्व घटक क्लोरीन ब्रोमीन रिलीज करत होते आणि म्हणून या रिलीज झाल्यानंतर, या क्लोरीन ब्रोमीनचं रिलीज झाल्यानंतर ओझोनचं डिप्लिशन घडून आलं. त्यात क्लोरीन जो असतो, क्लोरीनचा एक रेणू ओझोनच्या 1,00,000 रेणूंना नष्ट करू शकतो. आणि या सर्व ओडीएसच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण कुठला एखादा घटक बघितला की तो जास्त कारणीभूत घटक आहे तर तो आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन हा सगळ्यात जास्त कारणीभूत घटक आहे. इतर आहेत त्यातल्या त्यात CFC इज व्हेरी व्हेरी हार्मफुल, विच इज मॅनमेड, माणसाने तयार केलेला आहे. तो कशातून? फ्रीज, एअर कंडिशन मधून निघत असतो तो. आणि हा मुख्य कारणीभूत घटक जो आहे तो सॉल्व्हंट, स्प्रे, एरोसोल, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर्स या मानव निर्मित क्रियाकलापातून तयार होतो. तो नॅचरली तयारच होत नाही. नेचर असं काही तयारच करत नाही जे त्रासदायक होईल माणसासाठी, इतर सजीवांसाठी, इतर ऑर्गॅनिझम्ससाठी आणि स्वतः नेचरसाठी. तर हे क्लोरोफ्लोरोकार्बन संपूर्ण मानव निर्मित आहे. हा घटक तयार झाल्या ओझोनच्या थरात जाऊन तेथील अतिनील किरणांना ब्रेक करतो व त्यातून क्लोरीनचे रॅडिकल तयार होतात. एकदा क्लोरीनचे रॅडिकल्स तयार झाले की ते रॅडिकल ओझोन बरोबर अभिक्रिया पावतात. एक क्लोरीनचा रेणू ओझोनच्या 1,00,000 रेणूंना नष्ट करतो. आणि अशा पद्धतीने क्लोरीन मोनॉक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि मॉलिक्युलर ऑक्सिजन तयार होतात आणि त्यामुळे ओझोनचा थर हळूहळू नष्ट होत जातो. याच्याबरोबर जागतिक ओझोन दिवस 16 सप्टेंबर आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ओझोनशी संबंधित जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे तो 1987 साली घेतला गेला होता कॅनडा येथे, हे लक्षात ठेवायचं आहे. हा प्रोटोकॉल काय आहे तर ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेसचा वापर, निर्मिती व आयात यांच्यावर निर्बंध घालणे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे हे ठराव याच्यात मंजूर करण्यात आले होते. तर हा प्रोटोकॉल कधी साईन झाला? 1987 साली. आणि कधी फोर्समध्ये आला म्हणजे ऍक्च्युअली याच्यात आला तर 1989 साली. ओझोनचा थिकनेस हा डॉक्सन युनिटमध्ये मोजला जातो, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि ओझोनचा थर नष्ट होण्याची कारणांमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, व्होल्कॅनिक इरप्शन, अनरेग्युलेटेड रॉकेट लॉन्च, याच्यात नायट्रोजिनियस कंपाऊंड्स, NO2, सनस्पॉट्स आणि स्ट्रॅटोस्फेरिक विंड यामुळे नैसर्गिकरित्या 1 ते 2% ओझोनचं डिप्लिशन होत असतं. त्यातल्या त्यात क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे सगळ्यात जास्त ओझोनचं डिप्लिशन होण्याचे चान्सेस असतात. इतर फक्त 1 ते 2%, 0.1% दे आर रिस्पॉन्सिबल. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे, जो मानव निर्मित प्रक्रियाकलापांमुळे तयार झालाय, दॅट इज मोस्ट रिस्पॉन्सिबल ओडीएस विच इज ऍक्च्युअली रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग ओझोन डिप्लिशन. ओके, ओझोन लेअरला डिस्टर्ब करण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो. आणि याच्यावरच प्रश्न विचारले जातात की क्लोरोफ्लोरोकार्बन हा म्हणजे या खालीलपैकी कोणता घटक, मानव निर्मित घटक ओझोनचं डिप्लिशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल? तर मानव निर्मित इतरही दिलेले असतील, मिथिल ब्रोमाइड वगैरे वगैरे दिले, तर क्लोरोफ्लोरोकार्बन हा मानव निर्मित आहे आणि तो जास्त रिस्पॉन्सिबल आहे. मग त्यावेळी तुमचं युअर आन्सर विल बी क्लोरोफ्लोरोकार्बन. बरोबर. तो कशा पद्धतीने अतिनील किरण, कशा पद्धतीने ओझोनला डिप्लीट करतो? तर तो ऍक्च्युली काय करतो तर मानव निर्मित क्रियाकलापातून तो तयार होतो आणि वर जातो. वर गेल्या गेल्या तो ओझोन थरात एकदा गेला की तिथले UV रेजला ब्रेक करतो. UV रेजला ब्रेक केल्यानंतर तिथून क्लोरीन रॅडिकल्स निघतात. क्लोरीन रॅडिकल्स जे असतात ते एकदम जास्त ऍक्टिव्ह असतात, हायली रिॲक्टिव्ह असतात. ते कोणाबरोबर रिॲक्ट करू असं त्यांना होतं. म्हणजे रॅडिकल्स जनरली ओव्हर ऍक्टिव्ह असतात ना,
जास्त रिॲक्टिव्ह असतात ते कोणाबरोबर तरी रिॲक्शन घडवून आणण्यासाठी ऑलवेज दे आर रेडी. आणि असे रेडिकल्स तिथे तयार झाल्यानंतर ते ओझोन बरोबरच ऍक्च्युली अभिक्रिया घडवून आणतात. मग 1 क्लोरीनचा रेणू ओझोनच्या 1,00,000 रेणूंना नष्ट करतो. ही प्रक्रिया होतच राहते मग तिथे आणि हळूहळू तो ओझोनचा तर नष्ट होत जातो. ऑलराईट, तर जागतिक ओझोन दिवस 16 सप्टेंबर आहे. जेव्हा लोकांना कळलं की ओझोनमध्ये होल होत आहेत, तेव्हा मग मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आखण्यात आला कॅनडाला 1987 साली. त्याच्यावर या विशिष्ट सबस्टन्सेसच्या वापरावर आणि तयार करण्यावर, आयात करण्यावर बंदी घालण्यात आली, नियंत्रण ठेवण्यात आले, निर्बंध घालण्यात आले आणि नियंत्रण ठेवण्यात आले वगैरे वगैरे. याच्याशी संबंधित सगळे इन्फॉर्मेशन तुम्ही घ्या. याचा थिकनेस मोजण्यासाठी डॉप्सन युनिट वापरतात. हाही फॅक्च्युअल पॉइंट तुम्ही इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि याच बरोबर याच्याशी संबंधित इतर जर इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे वाचायला मिळाली तर या अँगलने, या बॅकग्राऊंडने तुम्ही ते वाचू शकतात, या अँगलने तुम्ही ते अंडरस्टँड करू शकतात. ऑलराईट, आणि म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब. ब म्हणजे फक्त ब. तर फक्त ब असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ऑलराईट, तर अशा प्रकारे आपण या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांचं अनालिसिस केलेलं आहे. त्याच्याशी संबंधित सर्व संकल्पना आपण साईड बाय साईड थोडक्यात समजावून घेतलेल्या आहेत. आणि याच प्रकारे यापुढे येणाऱ्या सर्व पत्रिकांचं आपण अशाच पद्धतीने अनालिसिस करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.